नमस्कार. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर अनालिसिसच्या चौथ्या भागामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण ऑगस्ट 2018 मध्ये जी राज्यसेवा मुख्य परीक्षा पार पडली होती, तर तो पेपरच्या आपण डील करणार आहोत. पेपर म्हणजे आपलं ठरल्याप्रमाणे लँग्वेज पेपर आणि त्याच्यामध्ये 51 ते 100 प्रश्न जे आपण सोडवतो. 51 टू 100. लास्ट टाईम ज्यावेळेस आपण 2019 चा क्वेश्चन पेपर सोडवला होता, तर त्याच्यामध्ये आपण फक्त ग्रामर आणि व्होकॅब बेस्ड क्वेश्चन सोडवले होते. तर काही मुलांची अशी मागणी होती, की सर येणाऱ्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही जो उतारा देतात, जे रीडिंग कॉम्पिटिटिव्ह क्वेश्चन्स असतात, तर त्याच्यावरचे क्वेश्चन सुद्धा सोडून घ्या. तर आज आपण काय करतोय, 2018 चा जो पेपर होता त्याच्यामध्ये 51 म्हणजे 51 टू 100 असे तब्बल 50 प्रश्न सोडून घेतोय आणि त्याच्यामध्ये तो पॅसेज सुद्धा असेल. ओके. चला मग सुरुवात करू. नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे तुम्ही काय करायचं मी सांगितलं, की तुम्ही काय करायचंय, एक नोटबुक तुमच्याजवळ कायम ठेवा आणि कोणत्या घटकावर कोणता प्रश्न विचारला होता हे नोट डाउन केलेलं कधीही चांगलं, ज्याचा फायदा तुम्हाला नंतरही होईल. ओके. चालेल. तुम्ही पाहू शकता ऑगस्ट 2018. ओके. लँग्वेज पेपर. मराठी, इंग्लिश आहे. आपण फक्त इंग्लिश पाहतोय नेहमीप्रमाणे. चला. म्हणजे 51 टू 100. येस. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. करेक्ट सेंटेन्सेस म्हटले बरं का त्यांनी. म्हणजे एकापेक्षा जास्त सुद्धा विधानं बरोबर असू शकतात. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. सेंटेन्सेस. नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे जस्ट मी सांगतो तुम्हाला मुलांना काय म्हणतो, की कंडिशनल सेंटेन्सेसवर क्वेशन्स विचारले जातात. 4च प्रकार आहेत फक्त 4 स्ट्रक्चर लक्षात ठेवले ना, की आउट ऑफ मार्क पडतात. आपण पाहू. इफ इट रेन्स, वी विल कॅन्सल द मॅच. ओके. बघा टाइप नंबर लक्षात ठेवा प्रत्येकाने. टाइप नंबर 1 आहे म्हणजे काय आपण काय करतो टाइप नंबर 1 म्हणजे कंडिशनल सेंटेन्सचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार काय सांगतो सिंपल प्रेझेंट टेन्स इज फॉलोड बाय सिंपल प्रेझेंट टेन्स आणि त्याच्यामध्ये काय असतं तर युनिव्हर्सल ट्रूथ असेल किंवा अ पर्टिक्युलर ऍक्शन इज ऑलवेज फॉलोड बाय अनदर ऍक्शन. ओके. सेकंड टाइप मध्ये काय येतं सिंपल प्रेझेंट टेन्स इज फॉलोड बाय सिंपल फ्युचर टेन्स. ओके. सो दिस सेंटेन्स इज फ्रॉम टाइप नंबर 2. इफ इट रेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स वी विल कॅन्सल द मॅच. सेंटेन्स तर करेक्ट आहे आपला. सेंटेन्सेस करेक्ट आहे म्हणजे ए तर करेक्ट दिलेले. ए करेक्ट आले म्हणजे आपण हे काढून टाकले. बरोबर. हे करेक्ट आहे आपलं. त्याच्यानंतर इफ इट रेन्ड सिंपल पास्ट वी वुड कॅन्सल द मॅच. वी वुड कॅन्सल द मॅच. आता या ठिकाणी जर रेंड झालं ना म्हणजे सिंपल पास्टच्या नंतर विलचं काय होतं वुड होतं. करेक्ट झालंय म्हणजे सिंपल पास्ट फॉलोड बाय वुड प्लस वी वन. तो हा रूल लक्षात घ्या. म्हणजे बी पण करेक्ट आलं. बी करेक्ट आलं म्हणजे हा ऑप्शन पण गेला. ओके. याच्यामध्ये बी दिलेला नाहीये. ओके. आपण काय करायचं नेहमी इलिमिनेशन टेक्निक वापरायची आपण. त्याच्यानंतर एबीसी पण गेलं. ओके. एबीसी बरोबर असू शकतं ना मे बी. आपण चेक करू. इफ इट विल रेन वी विल कॅन्सल द मॅच. Wrong sentence structure because we cannot have same tense twice in a same sentence structure. Though this sentence is a complex sentence, we are having two will म्हणजे इकडे पण will आला आणि इकडे पण will आला. So that is not acceptable. It is ungrammatical. It's ungrammatical. So C is 100% incorrect. So A correct आलं, B correct आलं म्हणजे कोणतं आलं? Only A and B. परत एकदा सांगतो. कंडिशनल सेंटेन्सचे प्रकार पडतात. पहिला असतो सिंपल प्रेझेंट प्लस सिंपल प्रेझेंट. त्याच्यामध्ये युनिव्हर्सल ट्रूथ किंवा अ पर्टिक्युलर ऍक्शन इज फॉलोड बाय अनदर ऍक्शन असं असतं. सेकंड टाइप मध्ये काय असतं सिंपल प्रेझेंट फॉलोड बाय सिंपल फ्युचर ज्या प्रमाणात हे आहे बघा. थर्ड टाइप मध्ये असं सिंपल पास्ट फॉलोड बाय वुड प्लस कुड प्लस म्हणजे वुड असेल कुड असेल माइट असेल बी वन आणि थर्ड तर इनकरेक्ट आलं. ओके. 4 प्रकार तुम्ही नंतर पाहून घेतले. ओके. मॅच द फॉलोविंग सांगितलं. मॅच द फॉलोविंग. बरोबर. मी तुम्हाला काय करायचं योग्य जोड्या लावायच्या. कट अ फिगर, कट नॉईज, कट अक्रॉस आणि कट इन. या प्रकारचे क्वेश्चन सोडवताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्हाला एक जरी ऑप्शन माहिती असेल तरी उत्तर सापडतं. ओके. आता कट अ सॉरी फिगर मीन्स व्हॉट? कट अ सॉरी फिगर जर तुम्ही वाचलं असेल, कट अ सॉरी फिगर म्हणजेच काय? तर प्रभाव न पडणे. ओके. चांगला प्रभाव न पडणे. आणि कट अ फिगर मीन्स व्हॉट? प्रभाव पडणे. टू प्रोड्यूस इफेक्ट. टू प्रोड्यूस इफेक्ट. तर एचं 4 तर करेक्टच आहे बघा. एचं 4 कुठं आले? करेक्ट. बघा एचं 4 जर करेक्ट मला माहिती असेल ना, तर मला ऑप्शन सापडला. बाकीचे मला ऑप्शन्स वाचायची पण गरज नाही. तरी आपण एकदा चेक करून बघू. बरोबर? चला कट नो आईज. कट नो आईज मीन्स व्हॉट? बघा बरोबर दिलंय. टू हॅव लिटल ऑर नो इफेक्ट. काहीच परिणाम न होणे. कट अक्रॉस मीन्स व्हॉट? कट अक्रॉस मीन्स टू टेक अ शॉर्टर वे. शॉर्टकट घेणे.
कट इन मीन्स व्हॉट? टू इंटरप्ट समवन. एखाद्याला बोलताना मध्ये थांबवणे त्याला आपण काय म्हणतो? कट इन असं म्हणतो. कट इन. ओके. सो फर्स्ट सेंटेन्स इज द करेक्ट वन. ओके. 53 नंबर चेक करा. काय म्हटलं याच्यामध्ये? फाइंड आउट इनकरेक्ट सेंटेन्सेस म्हटलंय. इट कॅन बी अ सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. ओके. ही वॉज ॲज व्हाईट ॲज अ शीट. ओके. इट वॉज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन आय थॉट. इट वॉज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन आय थॉट. दिस इज द मोस्ट ओल्डेस्ट थिएटर. एक लक्षात घ्या, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये मोस्ट ओल्डेस्ट कधी येत नाही. का नाही येणार? बिकॉज मोस्ट आणि ओल्डेस्ट कसं शक्य नाही, पॉसिबल. ओके. सो दिस इज द ओल्डेस्ट थिएटर इन लंडन करेक्ट आलं असतं. म्हणजे सी तर नक्कीच इनकरेक्ट आहे. बघा, सी इनकरेक्ट आहे म्हणजेच काय? हे तर गेलं. सी इनकरेक्ट आहे म्हणजे या दोन पैकी एक सापडणार आपल्याला. बरोबर, दोन पैकी एक सापडणार. त्याच्यानंतर शी इज वन ऑफ द काइंडेस्ट वुमन. कायम लक्षात ठेवा, वन ऑफ द ची रचना आली ना, दिस इज डिग्री टाइप नंबर 3. in that type, one of the is followed by a plural common noun. तर इथं काय पाहिजे? विमेन पाहिजे. WOMEN, विमेन पाहिजे ना. सो शी इज वन ऑफ द काइंडेस्ट विमेन इन दिस टाउन असं म्हणलं तरी चालेल. म्हणजे सी आणि डी तर नक्कीच चुकलंय. सी आणि डी कुठं चुकलंय सांगा मला. दिलं, 1 नंबरचं उत्तर करेक्ट आलं. म्हणजे चुकीचं झाले. म्हणजे सी मध्ये एक चुकीचं का आलं? ओल्डचं काय होतं? ओल्डर अँड ओल्डेस्ट. वाय? बिकॉज वी कॅनॉट डिवाइड दिस ऍडजेक्टिव्ह इंटू 2 पार्ट्स. That is the simple logic. But if I am using beautiful or handsome adjective, so that word can be divided into 2 meaningful parts. So then only it is possible to make use of more and most. इथं शक्य नाही. मोस्ट ओल्डेस्ट नाही होत. आणि वन ऑफ द काइंडेस्ट विमेन पाहिजे, ते विमेन आले म्हणजे सी आणि डी करेक्ट आलं. आणि ही वॉज ॲज व्हाईट ॲज शीट, करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री बघा. आणि इट वॉज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन आय थॉट. कारण एक्सपेन्सिव्ह बघा, एक्सपेन्सिव्हला आपण काय करू शकतो? एक्सपेन्स, EXPENC, एक्सपेन्स म्हणजे खर्च. आणि त्याला आय व्ही काय लावलं आपण? सफिक्स यूज करतोय. सो येस, दिस एक्सपेन्सिव्ह वर्ड कॅन बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. So we are using this suffix, so definitely we can divide it. So that's why we are using this more in a comparative form. So A and B both are correct, C and D are wrong. लक्षात ठेवा, डिग्रीचा क्वेश्चन होता हा. थर्ड, 54 नंबर. The report that he has failed has surprised us all. तो नापास झाला याचं आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं. दॅट ही हॅज फेल्ड, रिप्लेस द अंडरलाईन क्लॉज बाय फ्रेज. तुम्हाला फ्रेज वापरायची योग्य त्या प्रकारची. आता फ्रेज म्हणजेच काय? हे जो सेंटेन्स दिले ना, त्याचा अर्थ नाही बदलायचा आणि तेच तुम्हाला व्यवस्थित वापरायचं. चेक करून बघू आपण. द रिपोर्ट ऑफ फेल्युअर हॅज सरप्राइज अस ऑल. एक पहिला आहे. ओके. द रिपोर्ट ऑफ हिज फेल्युअर बघा. द रिपोर्ट ऑफ हिज फेल्युअर हॅज सरप्राइज ऑल. दॅट ही हॅज फेल्ड म्हणजेच काय? दॅट द रिपोर्ट ऑफ हिज फेल्युअर, त्याच्या अपयशाच्या रिपोर्टने आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला असं म्हटलं. तर बी तर करेक्ट वाटते बघा, ए नाही. हिज फेल्ड रिपोर्ट नाही म्हणता येणार. द रिपोर्ट दॅट ही फेल्ड नाही, फक्त कोणतं करेक्ट येते? ओनली बी करेक्ट येते बघा. 54चं उत्तर काय येणार? ओनली बी. द रिपोर्ट ऑफ हिज फेल्युअर हॅज सरप्राइज्ड अस ऑल मीन्स व्हॉट? द रिपोर्ट दॅट ही हॅज फेल्ड. दॅट ही हॅज फेल्ड म्हणजेच काय? द रिपोर्ट ऑफ हिज फेल्युअर. ओके. आपण काय केले? फक्त सेंटेन्स रिप्लेस केलं. आणि या रिप्लेसमेंटच्या प्रोसेसमध्ये एक्सपेक्टेड काय की तुम्ही वाक्याचा अर्थ नाही बदलायचा. म्हणून फक्त आणि फक्त बी करेक्ट आला. ओके. 55 नंबर. नेहमीप्रमाणे काय विचारला जातो क्वेश्चन? इनडायरेक्ट स्पीचवर. ओके. बघा, चेक करा. हरी सेड टू हिम, आय शाल नॉट कम टू यू टुमॉरो. टुमॉरोचं काय होतं? द नेक्स्ट डे होतं. टुमॉरोचं द नेक्स्ट डे होतं म्हणजे कुठं आले? टुमॉरो आल्यानंतर डेफिनेटली सेकंड अँड द फोर्थ सेंटेन्सेस, बोथ सेंटेन्सेस आर रॉंग. ओके. So Hari told him that, इथं काय आलं बघा, I shall not come to you. No, I shall not come to you. Hari told him that he would not come to him the next day. Okay. आणि Hari told him that he would not go to him. याच्यावर सगळे केले बघा. एक शब्द त्यांनी फिरवलाय फक्त. आता बरीच मुलं काय करणार? हा ऑप्शन निवडणार. बरोबर. याच्या मागे कारण आहे मित्रांनो. मुलांना माहिती असतं की फक्त while transforming particular sentence in direct speech, you can change tense, pronouns, but they forget to change word like come. come चं काय होणार? गो होणार ना. कारण आपण जो काय करतोय सेंटेन्स थर्ड म्हणजे इनडायरेक्ट मध्ये लिहितोय. इनडायरेक्ट लिहितोय म्हणजेच काय? थर्ड पार्टी सांगताय. थर्ड पार्टी. ओके. सो हरी टोल्ड हिम दॅट ही वुड नॉट गो टू हिम. परत कशाला येईल? तिसरा व्यक्ती सांगतोय ना, म्हणजे काय येणार? दॅट ही वुड नॉट गो टू हिम द नेक्स्ट डे. उत्तर आलं थर्ड सेंटेन्स. बऱ्याच मुलांचा हा प्रश्न चुकला होता. ही चूक तुम्ही नका करू. ओके. नेक्स्ट वन, 56 नंबर.
He could not put by anything for his rainy days. Now see, rainy days means what? Rainy days means what? Bad days in your life. प्रॉब्लेमॅटिक डेज आपण ज्याला म्हणतो. रेनी डेज म्हणजे पावसाळी दिवस असा तुम्ही अर्थ नाही घ्यायचा. सो ही कुड नॉट पुट बाय एनिथिंग फॉर हिज रेनी डेज म्हणजेच काय, वाईट दिवसांकरता काहीच ठेवलं नव्हतं त्याने. अपोजिट सॉरी अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज, तर कलेक्ट येईल का? नाही. रीड येईल का? नाही. किल येईल का? नाही. सेव्ह. सेव्ह म्हणजे आपण सेव्हिंग म्हणतो. दॅट यू हॅव टू पुट बाय समथिंग फॉर युअर बॅड डेज, इट मीन्स रेनी डेज. सो दिस सेव्ह इज द करेक्ट वन. ओके. 56 चं उत्तर काय आलं? 1 नंबर आलं. 57 नंबर सोपं आहे. कॅपचा का पार्ट आहे. गिव्ह अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड. लॅमेंट अँड स्कॅटर. आता स्कॅटर म्हणजेच काय? स्प्रेड, इट मीन्स विखुरणे. लॅमेंट म्हणजे शोक व्यक्त करणे. ओके, शोक व्यक्त करणे. तर लॅमेंटचा अँटोनिम्स विचारलंय ना, तर सॅड होईल का? नाही. हा काय झाला? सिनोनिम झाला. मोर्न पण काय झाला? मॉर्निंग म्हणजेच पण शोक व्यक्त करणे. आता याच्यानंतर चेस्ट म्हणजेच काय? तर पवित्र, म्हणजे हे पण चुकलं. काय झालं? रिजॉईस म्हणजे आनंद व्यक्त करणे आणि लॅमेंट म्हणजे शोक व्यक्त करणे. म्हणजे एक जरी सापडलं तरी खूप झालं. आणि स्कॅटर म्हणजे विखरणे आणि गॅदर म्हणजे एकत्र करणे. गॅदर म्हणजे एकत्र करणे. ऑप्शन कोणता करेक्ट आला? फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट वन. 58 नंबर. आयडेंटिफाय ऍडजेक्टिव्ह क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स. ऍडजेक्टिव्ह क्लॉज ओळखायचा आहे तुम्हाला. ऍडजेक्टिव्ह क्लॉज बघा, प्रत्येक वर्षी 1 ते 2 प्रश्न क्लॉजेसवर असतातच असतात. तर हा टॉपिक चांगलं करणं अपेक्षित आहे. खूप सोपं असतं बघा. द जेफ्री इज द बॅड बॉय हू स्टोल द ऍपल्स असं म्हटलंय. द जेफ्री इज अ बॅड बॉय. आता हे झालं एमसी, दिस इज कॉल्ड मेन क्लॉज. अँड हू स्टोल द ऍपल्स हे झालं सबऑर्डिनेट क्लॉज. This main clause and this subordinate clause, and I'm using this who word as a subordinating conjunction. त्याला आपण गौणत्व बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो मराठीमध्ये. तर या बॉयच्या बद्दल जास्त माहिती मला कोणत्या शब्दामध्ये मिळते? की ज्याने सफरचंद चोरले. The Jeffrey is the bad boy who stole the apples. तर या बघा मेन क्लॉज रूल लक्षात ठेवा. If a particular word that is mentioned in the main clause and that is extra explained or elaborated in the next part, that is SC, in subordinate clause, it becomes an adjective clause. It becomes an adjective clause. तर हे तर करेक्टच आहे. पण तरी पण आपण चेक करून बघू. उत्तर तर सापडले आपल्याला. ओके. तरी द होल कंट्री ऑफ सॅडन्ड when ओके वॉज वर्ल्ड ॲज इंडिकेटेड. हे चुकलं का? याला काय म्हणतात? ऍडवर्ब क्लॉज झाला. वेन म्हणजेच काय? adverb clause of time झाला. adverb clause of time चुकलं. The teachers all agreed that the boy was innocent. What did they agree? That the boy was innocent. हे झालं noun clause. कशाबद्दल झाले? की मुलगा innocent होता. As soon as he arrives, we will have lunch. So as soon as ने जोडलेले हे झालं MC, this is SC. परत adverb clause of time झालं. So हे झालं adjective clause, उत्तर सापडलं. हे झालं adverb clause, हे झालं noun clause आणि परत adverb clause. So our correct answer is adjective clause, that is 58 number 1. First option is the correct one. Next one. हा ट्रेंड आलाय बरं का 59 चा, की अशा प्रकारे काय करतात, एकाच सारखे दिसणारे शब्द तुम्हाला विचारतात आणि विचारतात की याचा अर्थ काय होतो. ओके. सो मॅच द फॉलोइंग अंडरलाईन वर्ड्स विथ देअर पार्ट्स ऑफ स्पीच. मी तुम्हाला याच्या आधी पण म्हटले, ज्यावेळेस या प्रकारचा क्वेश्चन येईल ना, जे तुम्हाला येत नाही ना ते सोडा, जे येते त्याला फोकस करा. आता मला मी विचार काय करेन, मी तुमच्या जागेवर तर की चिल्ड्रन लाईक स्वीट्स, मुलांना गोड खायला आवडतं ना. सो लाईक वर्ड मी इकडे वापरला. लाईक काय? क्रियापद आहे. मग काय मी सीचं बी म्हटलं. क्रियापद हे तर मान्य आहे तुम्हाला. सीचं बी कुठं आलेलं आहे? बघा सीचं सेकंड आलेलं आहे ना. सीचं सेकंड एकाच वाक्यात आलंय मित्रांनो, एकाच वाक्यात आलंय. म्हणजे मला फक्त एवढं जरी माहिती असतं तरी उत्तर सापडतंय. ओके. पण तरी पण आपण जर पाहायचं म्हटलं तर पाहून घेऊ. हो का? ओके, पाहून घ्या. दे आर मेन ऑफ लाईक बिल्ड अँड स्ट्रेचर. ओके. याच्यामध्ये बघा कसे आहेत ते, लाईक बिल्ड अँड स्ट्रेचर. म्हणजे हे काय झालं? ऍडजेक्टिव्ह झालं. याच्याबद्दल जास्त माहिती सांगणार शब्द ऍडजेक्टिव्ह होतो. बरोबर. लाईक ऍज अ फादर कुणासारखे? वडिलांसारखे. ऍडवर्ब आहे. बरोबर ना. सो बीचं बरोबर 3 दिले बघा. बीचं 3 दिलेलं करेक्ट आपलं. अँड वी शॅल नॉट सी हिज लाईक अगेन. म्हणजे काय झालं? लाईक अगेन. लाईक म्हणजे आवड. करेक्ट आहे. नाऊन दिलेलं आहे. अँड डोंट टॉक लाईक दॅट म्हणजेच काय? कसं बोलू नको? असं बोलू नको. प्रेपोजिशन.
सो आपलं उत्तर करेक्ट आलं. पण तरी जरी तुम्हाला हे सापडत नसेल ना, म्हणून म्हटलंय की एखादा क्वेश्चन सोडवताना तुम्हाला किती येतं याच्यापेक्षा तुम्हाला जे येतं त्याचा वापर करून तुम्हाला उत्तर कसं शोधता येतं आलं पाहिजे, यालाच कौशल्य म्हणतात. तर आपल्याला फक्त वर्ब माहिती असेल तरी उत्तर सापडतंय. ओके. 60 नंबर, मॅच द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक्स. परत तोच फंडा यूज करायचा आहे की जे मला माहिती आहे ते मी वापरेन. ओके, बघा. 2 डॅश 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 आर बेटर दॅन 1. ओके, गुड वाईन नीड्स नो डॅश डॅश डॅश. लक्षात घ्या. 2 डॅश आर बेटर दॅन 1. 2 एग्स म्हणता येईल का? नाही. 2 हेड्स म्हणतो बरं का, हे माहिती आहे आपल्याला. मग बीचं 3 तर करेक्ट आहे. म्हणजे 2 हेड्स आर बेटर दॅन 1 मीन्स व्हॉट? सपोज इफ यू वॉन्ट टू टेक एनी इम्पॉर्टंट डिसिजन इन युअर लाईफ, सो इट इज ऑलवेज बेटर टू हॅव अ डिस्कशन अबाउट दॅट. ओके, कुणाचा सल्ला घेतलेला कधीही चांगला राहतो. म्हणून 2 डोकी एकापेक्षा चांगली म्हणजेच काय? एखाद्या विषयाचा निर्णय घेताना सल्ला मसलत केली कधी चांगली. तर बीचं आपण काय म्हटलं? बीचं सापडलं आपल्याला 3. बीचं जर 3 सापडेल ना मला, तर हे 1 आणि 4 नंबर मी पाहणार सुद्धा नाही. आणि एचं पण 2 सापडले बघा मला. एचं 2 सापडले. एचं 2 म्हणजेच काय? याच्यात तर बरोबरच आले. म्हणजे एचं 2 सापडलं. मग याचं उत्तर काय त्याचं मला पाहण्याची गरज सुद्धा नाही बघा. ओके. सो गुड वाईन नीड्स नो बस. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा. द गेम इज नॉट वर्थ द वॉट. द गेम इज नॉट वर्थ द. आता याच्यामध्ये 1-2 राहिले ते कॅन्डल राहिले किंवा दुसरं राहिले ते एग्स. आता शेवटचं बघा. डू नॉट पुट ऑल युअर डॅश इन वन बास्केट. म्हणजे थोडक्यामध्ये काय, ही एक म्हण आहे की डू नॉट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. म्हणजे प्रवासाला जाताना घरचे सांगतात की पैसे कधी एका ठिकाणी ठेवू नका. काय होतं, जर चोरी गेली तर आपण पूर्ण मोकळे होतो ना. त्याच प्रकारे बघा, डू नॉट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट म्हणजे ऑप्शन्स असू द्या. ऑप्शन्स असू द्या. म्हणजे डीचं काय झालं? डीचं उत्तर काय आलं? करेक्ट. डीचं उत्तर आले 1. आले का बघा डीचं उत्तर 1. डीचं उत्तर कुठे 1 आलेलं आहे? इकडे पण आलेलं आहे. ओके, मग उत्तर काय आलं आपलं? थर्ड ऑप्शन करेक्ट आला बघा. थर्ड ऑप्शन करेक्ट आला. ओके. थर्ड ऑप्शन करेक्ट. डीचं एक उत्तर बरोबर, थर्ड ऑप्शन करेक्ट आला. तर थोडक्यामध्ये काय, जोड्या जुळवा, ज्याला मॅच द फॉलोइंग म्हणतो ना, दॅट टाइप ऑफ क्वेश्चन्स आर ऑलवेज इझियर टू डील, बट वी नीड टू यूज अ स्पेसिफिक टेक्निक फॉर दॅट. ओके. देन नेक्स्ट 61 नंबर, आयडेंटिफाय करेक्ट सेंटेन्सेस. आता हा जो प्रश्न आहे ना, तो थोडा वेगळाच विचारलाय. म्हणजे हा प्रश्न बऱ्याच जणांचा चुकला असता, कारण विचारलाय तसा तो. कदाचित हा प्रश्न म्हणजे मुद्दामच त्यांनी असं विचारलं की सगळ्यांचा चुका. करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितले त्यांनी तुम्हाला. बघा काय करेक्ट म्हणते, रॉबिन्सन्स आर ऑलवेज अवे दिस वीकेंड. आता रॉबिन्सन्स आर अवे दिस वीकेंड म्हणजेच काय? आता याच्यामध्ये याला आपण म्हणतो की सब्जेक्ट आणि वर्ब अग्रीमेंटचा टॉपिक जर म्हटलं, सब्जेक्ट मॅन, तर रॉबिन्सन हे नाव एका व्यक्तीचं आपल्याला माहिती नाही. तर मी असं का, किंवा ते पक्षी असतात तर पक्ष्यांना सुद्धा रॉबिन्सन्स म्हणतात. एक्झॅक्टली काय घ्यायचं त्याला? तर रॉबिन्सन्स आर अवे दिस वीकेंड म्हणता येणार नाही, म्हणून हे चुकलेलं आहे बघा. हे चुकले म्हणजे काय, एक करेक्ट नाहीये. म्हणजे ऑल ऑफ द 2 ऑप्शन तर गेले. कम्प्युटर्स आर अन इम्पॉर्टंट रिसर्च टूल अँड ही शुक विथ द फिअर. ही शुक विथ द फिअर. याच्यामध्ये याच्यामध्ये बघा, कम्प्युटर्स आर अन इम्पॉर्टंट रिसर्च टूल. आता कम्प्युटर इज अन इम्पॉर्टंट रिसर्च टूल आपण म्हणतो. कम्प्युटर इज अन इम्पॉर्टंट रिसर्च टूल, कारण एकच आहे ना कम्प्युटर्स. पण त्यांनी काय केलं, शब्द वापरलाय रिसर्च टूल्स, आणि त्यांनी बी ऑप्शन करेक्ट दिलेला आहे आणि सी पण चुकीचा दिलाय. ही शुक विथ फिअर म्हणजे तो भीतीने थरथर कापायला लागला. ओके. सो ही शुक, ज्याला शुक नाही म्हणजे ट्रेम्बल्स म्हणतात. ट्रेम्बल्स विथ फिअर. TREMBLS, ट्रेम्बल्स विथ फिअर. शुक नाही म्हणत त्याला. त्याच्यावर सी तर चुकलाय. मग सी तर चुकला तर बी का बरोबर म्हणायचं? याचं लॉजिक एकच सांगतो मी. कारण सी तर चुकलेला आहे. ओके. म्हणजे ए आणि सी गेला, राहिला कोणता? बी करेक्ट. द कम्प्युटर्स आर अन इम्पॉर्टंट रिसर्च टूल, हे चुकीचं वाटतं. पण याच्यामध्ये ऑप्शन असं दिलंच नाही ना की नन ऑफ द करेक्ट, असा ऑप्शनच नाही दिलेला. म्हणजे हा ऑप्शन निवडला आपण. ओके. पण इथं काय पाहिजे होतं? कम्प्युटर इज अन इम्पॉर्टंट रिसर्च टूल. तर याला आपण प्रॉब्लेमॅटिक म्हणून थोडं बाजूला ठेवून. चला 62 नंबर, fill in the blank. The children ignored all the other food and made a dash for a cake. तर बरोबर आहे, आपल्याला बी लाईन माहिती आहे आपल्याला. हे सोपं आहे. ओके. नेक्स्ट वन बघा, आयडेंटिफाय द सेंटेन्स विच इज करेक्ट. इनकरेक्ट ओळखायला सांगितले तुम्हाला. कोणतं चुकीचं आहे बघा. याला आपण म्हणतो neither nor, either nor. These are called correlative conjunctions. Correlative conjunctions means what? We use them in a pair. एका पेअर मध्ये येतात. म्हणजे बोथ इज ऑलवेज फॉलोड बाय अँड. निदरच्या नंतर नॉर येतं, आयदरच्या नंतर आर ऑर येतं, हे माहिती आहे आपल्याला. पहिलं सेंटेन्स चेक करा आपलं.
neither my mother nor my father went to university. ओके, neither my mother nor my father went to university. त्याच्यानंतर इनकरेक्ट शोधायला सांगितलं, करेक्ट आहे ना, एकतर आई आणि वडील म्हटलंय तर करेक्ट आहे. आय निदर नो नॉर केअर. आता याच्यामध्ये काय बघा, थोडं लक्ष द्या, थोडं थोडं लक्ष द्या. आय निदर नो नॉर केअर, इथं आली मदर, इथं आलं फादर, आपण कॉमन शब्द वापरतोय. दे स्पीक निदर मराठी नॉर हिंदी, निदर मराठी नॉर हिंदी. आणि पुढे दे इन्सल्टेड, आय निदर इन्सल्टेड हिम ऑर हिज फ्रेंड. आता हे चुकलं, इथं काय आलं पाहिजे होतं, आय इन्सल्टेड निदर हिम नॉर हिज फ्रेंड. म्हणजे इन्सल्टेड कुठे आलं पाहिजे होतं, निदरच्या अगोदर. आय इन्सल्टेड निदर हिम नॉर हिज फ्रेंड, तर करेक्ट आलं असतं. पण चुकीच्या ठिकाणी वापरलंय बघा, हे काय केलं, चुकीच्या ठिकाणी वापरलंय. तर निदर नंतर यायला पाहिजे होतं, आय इन्सल्टेड निदर हिम नॉर हिज फ्रेंड. हे चुकलं कोणतं, फक्त हे चुकलं. फक्त हे चुकलं. का चुकलं, बाकीच्याकडे बरोबर वापरले, सगळे कॉमन वर्डच्या अगोदर आपण वापरलेले आणि सब्जेक्ट आणि वर्ब अग्रीमेंटचे सगळे रूल बरोबर फॉलो होत आहे. लास्ट सेंटेन्स मध्ये काय पाहिजे होतं, आय इन्सल्टेड निदर हिम नॉर हिज फ्रेंड. म्हणजे त्याचा मी अपमान केला, त्याच्या मित्राचा सुद्धा केला नाही, अशी अर्थ. म्हणून डी ऑप्शन आपला इनकरेक्ट आला. 64 नंबर, मूड वापरायचा तुम्हाला. मूड 64 नंबर. प्रत्येक वर्षी एक प्रश्न असतो मूडवर, माहिती आहे आपल्याला. विच मूड इज यूज इन द फॉलोइंग सेंटेन्स. गॉड ब्लेस यू. सी, विश, प्रेयर, राईट, हे जर असेल ना, डोळे झाकून सब्जेक्टिव्ह मूड निवडायचं, उत्तर आपलं करेक्ट आहे. इम्पेरेटिव्ह म्हणजे काय असतं, there will be order, request or advice. Indicative, it can be just an assertive sentence or a negative sentence. So correct option is subjunctive mood, God bless you. It's a kind of wish is made in this sentence. So my first sentence is the correct one. First option is the correct one. Next one, identify the meaning of underlined idioms. Idioms वर 2019 मध्ये 4 क्वेश्चन्स होते मित्रांनो. परत विचारले, he was dressed up like a dog's dinner. आता डॉग्स डिनर म्हणजेच काय बघा, इडियम्सचे अर्थ आहेत ना, वी कॅनॉट टेक द लिटरल मिनिंग ऑफ इट, वी नीड टू अंडरस्टँड द कॉन्टेक्स्ट ऑफ इट. आता डॉग्स डिनर म्हणजेच काय, ही वॉज ड्रेस्ड अप लाईक अ डॉग्स डिनर. पुअरली ड्रेस्ड म्हणता येते का, नाही. आता एखादं वाटतं डॉग्स ड्रेस म्हणजे गरीबाचा ड्रेस, नाही. ड्रेस्ड इन अ ट्रॅडिशनल वे, कुत्र काय ड्रेस घालतं का, सोडून द्या. ओव्हर ड्रेस्ड इन अ शोवी वे. तुम्ही पाहिलं असेल, काही श्रीमंत लोक काय करतात, त्यांच्या कुत्र्यांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिवत असतात. ते कशासाठी असतं, शो करण्यासाठी ना, शोवी वे आणि ओव्हर ड्रेस. सिव्हिल ड्रेस तर होणार नाही ना तो, मग काय उत्तर आलं करेक्ट, थर्ड ऑप्शन इज द करेक्ट वन. ही वॉज ड्रेस्ड अप लाईक अ ओव्हर ड्रेस्ड आणि शोवी वे मिस डॉग्स डिनर. या पद्धतीने आपण लक्षात ठेवा. सो करेक्ट ऑप्शन इज द थर्ड वन, ओव्हर ड्रेस्ड इन अ शोवी वे, दिखाऊ करण्यासाठी वेगळ्या प्रकारचं काहीतरी करणं या अर्थात. 66 नंबर, डिसिप्लिन इज ऑन द वेन इन स्कूल्स अँड कॉलेजेस दिस डेज. माहिती आहे आपल्याला, म्हणजे आता काय म्हणतंय की डिसिप्लिन म्हणजे शिस्त, हे कमी होत चालले, इट्स डिक्रीजिंग, कमी होत चाललंय. इज ऑन द वेन, वेन म्हणजेच काय, कमी होणे. म्हणजे आपण म्हणतो ना, चंद्र कमी कमी होत जातो, त्याला वेनिंग म्हणतात. वेन इज डिक्रीज, कमी होणे. म्हणजे कॉलेज स्कूलमध्ये डिसिप्लिन वाढते का, नाही वाढत नाही. स्प्रेडिंग, पसरते का, पसरते का, व्हायरस आहे का, नाहीये. ओके, स्पायरिंग, पण कोणतं करेक्ट आलं, डिक्रीजिंग. सो डिसिप्लिन इज ऑन द when means what, on the when means discipline is decreasing in schools and colleges these days. So fourth option is the correct one. 67 number, which of the following sentence or sentence are correct. म्हणजे असू शकतं बघा. सेकंड सेंटेन्स परत विचारलंय त्यांनी, कशावर, कंडिशनल सेंटेन्स वर आलाय. तुम्ही फक्त चेक करा किती आलेत बरं का. एक पहिला येऊन गेलाय, इफ आय हॅड नोन यू दॅट यू वर कमिंग, आय हॅव. बघा, इन द फर्स्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स इफ पास्ट परफेक्ट इज यूज नो, रूल बघा. टाइप नंबर 4 सांगतो, if in the earlier sentence or if in a if clause we have used past perfect tense, then it is followed by would have, could have plus V3. म्हणजे तर प्रत्येक वेळ तर करेक्ट आहे ना, हे वाचायला वेळ नका घालू, आता सगळं सोडून द्या, सगळं करेक्ट आहे. तुमचं लक्ष इकडे पाहिजे की आय एम गोइंग टू सिलेक्ट दॅट ऑप्शन इन विच आय एम गोइंग टू हॅव वुड हॅव और कुड हॅव प्लस V3 शुड बी देअर. तर इथं तर नाहीये, इथे नाहीये बघा, इकडे आले का, वुड हॅव मेट, करेक्ट आलं. वुड हॅव मेट करेक्ट आलं. वुड हॅव मीट परत चुकलं, V1 आलं म्हणून चुकलं. सो ओनली सी ऑप्शन इज द करेक्ट वन. कोणतं उत्तर करेक्ट आलं, सी ऑप्शन. सो टाइप नंबर 4 आहे कंडिशनल. मी परत एकदा सांगतो, कंडिशनल सेंटेन्स मध्ये असा पार्ट आहे, ते 4 शब्द पार्ट, 4 वाक्य पाठ करा आणि 4 मार्क घेऊन जा, या प्रकार आहे. कमीत कमी 3 क्वेश्चन्स येतातच येतात, तर त्या स्ट्रक्चर प्रत्येकाने पाठ ठेवायच्या. 68 नंबर चेक करा बघा. इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायचं. इच ऑफ द कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड.
सी each every these are called distributive words. डिस्ट्रीब्यूट करतात ते. ओके. तर त्याच्यानंतर लक्षात घ्या, त्याच्यानंतर वापरलं जाणारं नाउन हे नेहमी each ऑफच्या नंतर इट इज इन अ प्लुरल फॉर्म, बट वर्ब इज ऑलवेज अ सिंग्युलर वन. वर्ब इज काय येतं, कायम सिंग्युलर येतं. कायम सिंग्युलर येतं. म्हणजे each ऑफ द कॅन्डिडेट इज वेल क्वालिफाईड, दिस शुड बी द करेक्ट वन. तर ए इनकरेक्ट आलं. ए इनकरेक्ट आलं म्हणजेच काय, इतर सगळेच इनकरेक्ट दिलेलं आहे. ओके. नीदर ऑफ दोज चॉईसेस वर अट्रॅक्टिव्ह. नीदर ऑफ दोज चॉईसेस म्हटलंय. आता नीदरच्या नंतर परत काय येतं, सिंग्युलर. नीदर ऑफ दोज चॉईसेस वॉज अट्रॅक्टिव्ह. बऱ्याच मला वाटतं नीदर म्हटले सर चॉईसेस आले वर करेक्ट आहे. नाहीये मित्रांनो. अँड माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्डवर्किंग पीपल. बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन की बरेच मुलं काय म्हणणार आहेत, सगळे इनकरेक्ट आहेत. एबीसी इनकरेक्ट. इनकरेक्ट नाहीये मित्रांनो. पीपल पीपल हा जो शब्द आहे ना, त्यांनी गोंधळ केलाय. काय म्हणतंय, माय फॅमिली. फॅमिली इज अ कलेक्टिव्ह नाउन माय डिअर फ्रेंड्स. फॅमिली इज अ कलेक्टिव्ह नाउन. माय फॅमिली इज व्हेरी रिच असं म्हटलं ना, तर मी फॅमिली बद्दल बोलतोय. अँड दॅट कलेक्टिव्ह नाउन शुड बी फॉलोड बाय इज. दॅट इज द करेक्ट वन. बट नाव in this sentence, if I read this carefully, I learn one thing, that my family are punctual and hardworking people. It means that in my family, all family members are punctual and hardworking. So हे आर करेक्ट आलं. इट वॉज अ गुगली क्वेश्चन. तर एबीसी करणारे, एबीसी बरोबर सगळं चूक म्हणणारे जवळजवळ 90% मुलं होती. करेक्ट ऑप्शन काय आला, ओनली अँड बी. बघा काय लक्षात ठेवायचं, इच ऑफच्या नंतर येतं प्लुरल नाउन, बट इट इज फॉलोड बाय सिंग्युलर वर्ब. रिमेंबर दिस रूल. नीदर अँड आयदर. इफ आय से नीदर बॉईज इज रेडी, नॉट आर रेडी. सो नीदर आणि आयदर असेल ना, तर त्याच्यानंतर येणारं क्रियापद एकवचनीच असतं. सो ओनली ए अँड बी आर करेक्ट. ओके. नेक्स्ट वन. हे क्लासमध्ये झालंय आपल्या. ओके. नेक्स्ट वन. यू शुड टेक द जॉब फ्रँक, सेड द ली. इनडायरेक्ट वरचं परत तिसरं सेंटेन्स विचारलंय, यू शुड टेक द जॉब फ्रँक. ली फ्रँकला म्हणतोय की तू जॉब घ्यायला हवा. आता सेड तर येणार नाही बरं का. यू शुड आले म्हणजे सजेशन असेल, एकतर सजेशन असेल किंवा एनकरेज पण असू शकतं. मग सेडचे ऑप्शन डिलीटच करून टाका. सो ली सजेस्टेड दॅट फ्रँक शुड. आता एक लक्षात घ्या, ली सजेस्टेड फ्रँक, दॅट नाही, गरज नाही ना दॅटची. ली सजेस्टेड फ्रँक दॅट ही शुड टेक द जॉब असं यायला पाहिजे होतं, चुकलंय. सो ली एनकरेज फ्रँक टू टेक द जॉब, हे करेक्ट आलं. एनकरेज. आता बरीच मुलं म्हणतात शुड आल्यानंतर बरोबर आहे, की शुड आल्यानंतर सजेस्टेड घ्यायचं. अरे पण हा मुद्दाम क्वेश्चन टाकलाय तुम्हाला फसवण्यासाठी. कारण ली सजेस्टेड दॅट फ्रँक शुड टेक द जॉब नाही होणार. असं यायला पाहिजे होतं, ली सजेस्टेड फ्रँक दॅट ही शुड टेक दॅट जॉब, तर करेक्ट आलं असतं. सो ली एनकरेज फ्रँक टू टेक दॅट जॉब, तो काय म्हणतो, यू शुड टेक दॅट जॉब. सो इज ट्राईंग टू एनकरेज हिम, तू जॉब घ्यायला हवा. तर थर्ड सेंटेन्स करेक्ट आलं. बघा या प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. परत एकदा, identify the sentence having noun clause. Second, I think third or second question, again based on the same topic, that is clauses. Okay. The problem is who will bail the cat. मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण, हा प्रॉब्लेम येतो म्हणतोय. Who stole the diamond is a mystery. Who stole the diamond is a mystery. ओके. आणि द बॉय हू सॅंग अ सॉन्ग इज माय ब्रदर. आता एक लक्षात घ्या, ऍडजेक्टिव्ह क्लॉज वापरणं, ओळखणं खूप सोपं असतं. काय म्हटलं, द बॉय हू सॅंग अ सॉन्ग इज माय ब्रदर. कोण आहे, द बॉय इज माय ब्रदर. कोणता बॉय, हू सॅंग अ सॉन्ग. तर हे हूने वापरलंय आणि त्या बॉयच्या बद्दल जास्त माहिती देते ना, याचा अर्थ इट इज अन ऍडजेक्टिव्ह क्लॉज. सो दिस इज इनकरेक्ट. सी कुठं कुठे ना, त्याला काढून टाका पहिला. सी काढून टाकला तरी उत्तर सापडलं मला. आता आपण चेक करू. We have to cross check whether the selected option is correct or incorrect. So let's check it now. The problem is who will bail the cat. So the problem is who will bail the cat. He झाले MC. What is the problem? In order to find out noun clause in a sentence, we are going to ask a question to main clause by what. So I asked it, what is the problem? Who will bail the cat? Correct सापडलं. Noun clause आहे, so it is a noun clause. Next one. Who stole the diamond is a mystery. Who stole the diamond? What is a mystery? What is a mystery? Who stole the diamond? म्हणजे आता बऱ्याच मुलांचं म्हणणं काय येणार बघा, मी काय सांगतो लक्ष द्या. बऱ्याच पोरांना असं वाटणार की सर होने सगळे वाक्य वापरलेले आहेत ना, मग याच्यामध्ये इथं पण हो आलंय, इथंही हो आलंय आणि इथंही हो आलंय, मग सगळे ऍडजेक्टिव्ह असतील का. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचंय, तुम्ही या बाबतीत तुमचा हातखंडा चांगला पाहिजे की in order to find out a correct noun clause, I should be able to ask a question to main clause by what.
and in return, if I get that answer that is a subordinate clause, it becomes a noun clause. Okay, and it doesn't happen in case of the third sentence because it's an adjective clause and it is proved now. But in case of second and the third, it is again proved now. These both sentences are adjective clause. So my correct sentence is the third sentence, third option. Choose the correct sentences. आता परत एकदा त्याच टाईपचा क्वेश्चन विचारलाय त्यांनी, ज्याला आपण गुगली टाईप म्हणू थोडासा, की करेक्ट सेंटेन्सेस ओळखायचे तुम्हाला. ओके, 71 नंबर करेक्ट सेंटेन्स. The leap years that have 366 days contain an extra day in February, and leap years which काय वापरले इथे, which वापरले, that वापरले, that have 360 days contain an extra day. So this question is about a relative pronoun, correct use of relative pronoun. So my dear friend, mind it, the year वापरतो ना, so I cannot use that नाही वापरता येणार. The leap year which, इथे इयर म्हटलं तर हॅज आलं असतं बरं का, पण इथे काय म्हटलं, इयर्स म्हटलं तो हॅव करेक्ट आहे. लीप इयर्स विच हॅव 366 days contain an extra day in February. So only B is correct. This first is correct because we have made wrong use of relative pronoun in that. There should not be that असं नाही पाहिजे त्या ठिकाणी, तर विचच पाहिजे होता. ओके, सो सेकंड ऑप्शन द करेक्ट वन. 72 नंबर. गिव्ह अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. तुम्हाला आहे ना विरुद्धार्थी शब्द ओळखायचे, खूप सोपे आहे. सायन्स मध्ये ना, सायन्सच्या बुक मध्ये तुम्ही बसके वगैरे वाचत असेल तर तुमच्या लक्षात येईल लगेच की कॉन्व्हेक्सचा विरुद्धार्थी कॉन्केव्ह होतो, एवढं कळलं तरी भागेल. म्हणजे आरशाचे प्रकार असतात ना, अंतर्गोल आणि बहिर्गोल. सो कॉन्व्हेक्स बिकम कॉन्केव्ह. ओके, कॉन्केव्ह पास झालं, सापडलं उत्तर. फेमस बिकम्स ऑब्स्क्युअर, अँड केर्नल म्हणजे काय तर गाभा, आणि शेल म्हणजे काय तर कवच. So this kernel means it is called core, and shell means a kind of outer part of a particular thing. So famous means what? Popular, and obscure म्हणजे कमी प्रसिद्ध. म्हणजे थोडक्यामध्ये सेकंड ऑप्शन द करेक्ट वन, आणि हे सगळेचे सगळे अँटोनिम्स आहेत त्याचे. ओके, 73 नंबर. सॉरी. चेंज द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इनटू कंपाऊंड. सिंपलचं कंपाऊंड करायचंय, हा पार्ट येतो सिंथेसिस मधला बरं का. लक्षात ठेवा, एक गोष्ट सांगतोय, कधी सुद्धा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही टॉपिक शिकताना किंवा अभ्यासता तर कंजंक्शन सुरुवातीला घ्यायचं. कंजंक्शन जमल्यानंतर क्लॉजेस जमतं, आणि क्लॉजेस जमल्यानंतरच सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंड जमतात. सो देअर इज ऑलवेज अ काइंड ऑफ लिंक बिटवीन ग्रामॅटिकल चॅप्टर्स. सो त्या लिंकने गेलं तरच समजेल. आता पहिलं सेंटेन्स बघून घ्या. कंपाऊंड पाहिजे तुम्हाला. कंपाऊंड म्हटल्यानंतर साधी गोष्ट आहे, त्या वाक्यामध्ये अँड, बट, ऑर, येट, ऍज वेल ऍज असे काहीतरी आले पाहिजे शब्द. मग इकडे आले का? क्लाइम्बिंग अप द ट्री ही प्लक्ड सम मँगोज. तो झाडावर चढला आणि काही आंबे तोडले. ओके, सो ही क्लाइम्ड अप द ट्री अँड प्लक्ड सम मँगोज करेक्ट आहे. मग हे तर कंपाऊंड करेक्ट आहे. मग एक करेक्ट आलंय, एक करेक्ट म्हणल्यावर ओनली बी तर अँड नन ऑफ द 3 ऑप्शन गेला. दुसरा मला चेक करायचा आहे. आय एम गोइंग टू चेक द सेकंड ऍज वेल. ही क्लाइम्ड अप द ट्री टू प्लक. टूच्या नंतर प्लक येतं का पोरांनो? टू इज ऑलवेज फॉलोड बाय V1 टू प्लक सम मँगोज. तिथं प्लक पाहिजे होतं, सो दिस इज इनकरेक्ट. सो फक्त कोणता ऑप्शन करेक्ट आला? फक्त फर्स्ट ऑप्शन करेक्ट आला, दॅट इज ही क्लाइम्ड अप द ट्री अँड प्लक सम मँगोज. So again, synthesis topic means conversion of a sentence from simple to complex, complex to compound. या गोष्टी करून घ्या व्यवस्थित. ओके, आयडेंटिफाय द इनकरेक्ट मीनिंग ऑफ अ फॉलोइंग वर्ड. सॉ म्हणजे काय? आता एक लक्षात घ्या, हा प्रश्न खूप सोपा होता आणि 3 मुलांचा चुकलाय. का चुकल्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. सॉ म्हणजे काय? तुम्ही गावाकडच्या मुलांना माहिती असेल, सॉ म्हणजे करवत सुद्धा म्हणतात. करवत म्हणजे काय? द टूल दॅट हॅज अ लॉंग ब्लेड विथ शार्प पॉइंट्स. दोन्ही बाजूला त्याला शार्प पॉइंट्स असतात. तर बी तर करेक्ट आहे. इनकरेक्ट शोधायचे तुम्हाला. पास्ट टेन्स ऑफ सी पण करेक्ट आहे. सी, सॉ अँड सीन. दिस इज अगेन करेक्ट वन. टू कट समथिंग, हे पण करेक्ट आहे. पण हे आता समजा जर तुम्हाला ए बद्दल समजा तुम्हाला वाटलं की नाही हे काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे, मग तुम्ही म्हटला की हे जे ए आहे ना, टू कट समथिंग, टू ड्रीम ऑफ समथिंग. समजा मी म्हटलं आय सॉ अ ड्रीम लास्ट नाईट. मी काय म्हटलं? आय सॉ अ ड्रीम लास्ट नाईट. करेक्ट आहे ना? मी काल एक स्वप्न पाहिलं. तर मी काय करतोय? ड्रीमला रिप्लेस करू शकतो का? आय सॉ लास्ट नाईट. काय पाहिलं? काय पाहिलं काय? समजतंय का? नाही. म्हणजे समजा थोडक्यामध्ये काय, हा जो पार्ट आहे ना, म्हणजे मी आता सांगितला तुम्हाला, तो चुकला. म्हणजे टू ड्रीम समथिंग, दिस इज इनकरेक्ट. हा त्याचा अर्थ नाही होऊ शकत. ड्रीम पाहिलं म्हणजे काय? तर तुम्हाला तो शब्द लिहावाच लागेल. तर आय सॉ लास्ट नाईट म्हणजे काय असं होईल का? आय सॉ लास्ट नाईट.
काल रात्री काय पाहिलं? भूत पाहिलं, स्वप्न पाहिलं ना. आय ड्रीम लास्ट नाईट म्हणा तुम्ही, आय सॉ अ ड्रीम लास्ट नाईट म्हणा, तर करेक्ट इज. सो दिस थर्ड सेंटेन्स इज इनकरेक्ट. दिस द इनकरेक्ट वन. Okay, their shops are by word for good value. Identify the correct meaning of underlined word in a given context. आपण म्हणतो ना, माझं नावच माझी ओळख आहे. हमारा नाम ही हमारी पहचान आहे. ओके. सो कॉन्टेक्स्ट मध्ये काय म्हणतं? द पर्सन ऑर अ थिंग दॅट इज वेल नोन फॉर अ पर्टिक्युलर क्वालिटी. बरोबर ना. आता पुण्यामध्ये आल्यानंतर चितळ्यांची भाकरवडी आपण सगळे प्रसिद्ध असते. बरोबर ना. सातारचे कंदी पेढे, सगळ्या कंदी पेढे खातो. थोडक्यामध्ये नावच आहे नाव. म्हणजे थोडक्यामध्ये काय, पर्सन ऑर अ थिंग दॅट इज वेल नोन फॉर द पर्टिक्युलर क्वालिटी. हेच मी बरोबर म्हणेल, बाकीचं वाचायची सुद्धा गरज नाही. सो देअर शॉप्स आर बाय अ वर्ड फॉर गुड व्हॅल्यू. सो द फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट वन. ओके. 76 नंबर चेक करा. चूज अ वर्ड हॅव्हिंग मिनिंग अपोजिट इंटरप्रिट. आता याचा बघा, हे मुद्दाम अवघड विचारलं होतं तुम्ही. 76 तुम्हाला सांगितलंय शोधायला, की इंटरप्रिट म्हणजेच काय माहिती का? धाडसी. धाडसी. आणि तुम्हाला अपोजिट शोधायचंय. अपोजिट शोधायचंय. माझं धाडसी. धाडसी तर आपल्याला माहितीये. पण त्याच्या अपोजिट काय झालं? भित्रा. भित्रा ना. बरोबर ना. भित्रा. तर आपण मी भित्रा जर म्हटलं, भित्रा म्हटलं तर टिमिड तर करेक्ट आहे. ओके. इंट्रेपिड म्हणजे धाडसी. जे आहे ना, अनडाउंटेड. अनडाउंटेड म्हणजे सुद्धा बोल्ड, म्हणजे धाडसी. पण डी तर होऊ शकत नाही अपोजिट. डी कुठं कुठं बरोबर दिलाय? या ठिकाणी दिलाय. म्हणजे हा ऑप्शन तर कटला. तर बघा, याचा अर्थ पण होतो तोच, की काय याचा अर्थ काय होतो? भेकडे अर्थाने, घाबरट. सो पसिलॅमिनिस म्हणजे काय, त्याचं प्रोनाउन्सिएशन सोडून द्या. हे हे पण याचाच अर्थ आहे, याचा सेम अर्थ आहे, घाबरट या अर्थानं. तर एबीसी सगळे करेक्ट आहेत बघा. सगळे अपोजिट आहेत. इंट्रेपिड. पण जर तुम्हाला याचा अर्थ माहिती नसेल ना, एकतर याचा अर्थ जरी माहिती असेल ना, तरी काम होऊ शकतं. ओके. ठीक आहे. म्हणजे हा व्होकॅबचा पार्ट आहे आणि थोडा किचकट होता असं म्हटलं तरी चालेल. आणि एखादा क्वेश्चन अशा प्रकारे जाऊ शकतो. 77 नंबर. Okay. Identify the correct sentences. The machine gunners subject and verb agreements topic. The machine gunners was one of Robert Westall's most successful books. Most successful books म्हणते बरं का. आता याच्यामध्ये करेक्ट ओळखायचे. एक लक्षात घ्या, वन ऑफ आलं ना की बुक्स येतं हे माहिती आहे आपल्याला. दॅट इज व्हॉट वी हॅव लर्न. की आपल्या कायम लक्षात राहिले की वन ऑफ द आलं की त्याच्यानंतर आय एम गोइंग टू हॅव अ प्लुरल कॉमन नाउन इन सेंटेन्स अँड येस इट इज देअर. सो माय फर्स्ट सेंटेन्स इज 100% करेक्ट. तर मी करेक्ट मध्ये याला सोडून दिलं. ओके. अमंग द पीपल इन्व्हायटेड वॉज द मेयर. अनेक लोकांच्या मध्ये एक होता मेयर. मेयर होता. करेक्ट आहे. दे हॅव बीन प्लेइंग हिअर सिन्स 4 o'clock. सिन्स आय एम युजिंग सिन्स इज युज्ड इन अ सेंटेन्स, that sentence should be in present perfect continuous tense, and yes it is in a present perfect continuous tense. तर वाक्य करेक्ट आलं तर एबीसी सगळे बरोबर आहेत बघा. 77 उत्तर काय आलं? एबीसी ऑल आर करेक्ट. म्हणजे पर्टिक्युलर बिगिनिंग ऑफ पर्टिक्युलर पॉइंट ऑफ ऍक्शन, व्हेन द पर्टिक्युलर ऍक्शन स्टार्टेड, that point is mentioned in that particular sentence, only that in that case we can make use of this sense, and it is used in a present perfect continuous tense. So C option is also correct one. 71, 78 number. 78. India stands for peace. India stands for peace, and that should be known to everybody. Complex sentence. बघा, सिंथेसिस वर परत क्वेश्चन विचारलाय की India stands for peace and that should be known to everyone. तुम्हाला कॉम्प्लेक्स करायचं. इंडिया स्टँड्स फॉर पीस शुड बी नोन. इंडिया बघा, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये काय पाहिजे माहिती का मित्रांनो? One should be a main clause and another one should be a subordinate clause. One India stand for peace should be known to everybody. Correct आहे नाही पण कॉम्प्लेक्स आहे. And India should be, it should be known to everybody that India stand for peace. दोन्ही करेक्ट आहेत. ओके. 78 चं उत्तर काय आलं? बोथ आर करेक्ट. बोथ आर करेक्ट. तर हे एक लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्मेशन मध्ये वाक्याचा अर्थ नाही बदलायचा आणि आपण नाही बदलला. सो 78 थर्ड. 79 खूप सोपं आहे. परत एकदा 79 खूप सोपं आहे बघा. याच्यामध्ये मी असं म्हणेल, आय एम डॅड डॅश अ फिल्म टू नाईट. आता याच्यामध्ये मी तुम्हाला याच्या आधी पण म्हटलंय की आपण काय करायचं, जे मला येतं ना ते आपण सुरुवातीला सोडवायचं. तर याच्यामध्ये आय विल बी डॅड डॅश ऑल डे ऑन संडे. दिस सेंटेन्स इज रिटन इन फ्युचर कंटिन्युअस टेन्स. सो विल बी इज फॉलोड बाय बी प्लस आय एन जी. तर आय एन जी कुठं कुठं आलं? इथं नाही आलेलं, हे पण गेलं. 2 कटले, तर 2 ठिकाणी राहिले. स्लिपिंग. तर आयदर मी काय म्हंटल, आयदर थर्ड और फोर्थ.
I am dash asked to him return money. I'm going to ask. तर गोइंग तर सगळेच करेक्ट दिलंय. आय एम गोइंग टू आस्क म्हणजे इथं सुटलं. आता या ठिकाणी आय एम कोणतं राहिलं? आय एम. बघा मला सांगा, एम आणि विल एका वाक्यात येईल का? नॉट पॉसिबल ना, नॉट पॉसिबल. मग काय राहिलं? आय एम सीइंग अ फिल्म टू नाईट. मी आज रात्री मूवी पाहणार आहे. आय विल बी स्लीपिंग ऑल द डे ऑन संडे. सुट्टी आहे, दिवसभर झोपणार आहे. अँड आय एम गोइंग टू आस्क हिम टू रिटर्न माय मनी. करेक्ट आहे. सो ओनली थर्ड सेंटेन्स इज द करेक्ट वन. ओके, लेट्स मूव टू द 80 नंबर. फिल इन द ब्लॅक्स. परत लक्षात घ्या पोरांनो, तिसरा प्रश्न विचारलाय कंडिशनल सेंटेन्स वर. म्हणजे कंडिशनल सेंटेन्स मी तुम्हाला मुद्दाम म्हटलं की 4 सेंटेन्स पाठ करा आणि 4 मार्क घेऊन जा. ओके, सो इफ यू डॅश हार्ड यू वुड. ते वुड आलं नाही तर वुड, याचा अर्थ इकडे स्टडीड आलं पाहिजे. कारण कधी येतं वुड, कधी येतं जर पहिल्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट असेल तर स्टडीड आलं पाहिजे. मग स्टडीड कुठं आलंय? 4 मध्ये आलंय. मी बाकीचं वाचलं सुद्धा नाही, सगळे ऑप्शन चुकीचे करून टाकले मी, करेक्ट आलं. इफ यू स्टडीड हार्ड यू वुड गेट अ फर्स्ट प्राइज. हे या प्रकारचं इलिमिनेशन का वापरायचं माहितीये का? बिकॉज यू पीपल आर गोइंग टू डील विथ 100 क्वेश्चन इन ओनली 60 मिनिट्स. सो इट बिकम्स व्हेरी प्रॉब्लेमॅटिक. इट इज ऑलवेज बेटर टू यूज दिस काइंड ऑफ इलिमिनेशन टेक्निक while dealing with questions. ओके, तरी आपण एकदा चेक करू. इफ यू बाय, काय ते विल आलंय, विल आपल्याला माहितीये. इफ in the next part of the sentence I'm going to have will, it means in the first part of the sentence that there will be a simple present tense. And yes, it is there. Yes, if you buy 2 packets of detergent you will get a third pack free. जर 2 घेतले तर एक फुकट मिळेल. आणि लास्ट वन मी सांगितलं, पहिल्या वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ असेल तर वुड हॅव आणि विथ येतं आलेलं आहे. सो इफ यू हॅड आस्क्ड मी आय वुड हॅव लेंट यू सम मनी. जर तुम्हाला विचारलं असतं तर पैसे दिले असते मी. सो 4 सेंटेन्स इज द करेक्ट वन. व्हेरी गुड. 81 नंबर. सिनोनिम्स ओळखायचे तुम्हाला. ऑब्स्टिनेट म्हणजेच काय माहिती का पोरांनो? ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी. त्याला स्टबर्न म्हणतो. स्टबर्न म्हणजे काय? हट्टी. मग कुठे आहे स्टबर्न? फिल्दी म्हणजे घाणेरडं, चुकलं. डिसीज म्हणजे रोग, हिडन म्हणजे लपलेला. ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी, स्टबॉर्न आहे. स्लँडर म्हणजे टीका करणे, स्लँडर म्हणजे टीका करणे. ओके, आणि ज्याला टीका करणे, क्रिटिसाइज करणे म्हणतो, दॅट इज डिफेमेशन. डिफेमेशन म्हणजेच काय? अगेन टीका करणे. थ्रिफ्टी म्हणजे कंजूस, ज्याला आपण कंजूस मक्खी म्हणतो, तर त्याला आपण फ्रुगल असं सुद्धा म्हणतो. ओके, सो फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट वन. फोर्थ ऑप्शन सोपा होता, खूप खूप जास्त सोपा होता. 82 नंबर. Change the following sentence into passive voice. I like passive voice. बघा, we saw them go out. We saw them go out. आता सुरुवातीला तर समजतं that we have got this same word. It is an indirect object. So I'm going to have a sentence that is going to started with they and all sentences start with they. सगळे देणे सुरुवात झाले बघा. तर सेंटेन्सचा काळ कोणता आहे? The given sentence is in simple past tense. So now I need to use either was or were. मी एकतर वेअर किंवा वॉज वापर, पण देच्या नंतर काय वॉज नाही वापरू शकत, सो वेअर वापरणार. मग 2 ऑप्शन आलेत ज्या ठिकाणी वेअर वापरले. दे वर सीन गॉन आउट. माय डिअर फ्रेंड्स, माइंड इट while transforming particular sentence from active to passive. Only one V3 should be there, not 2 V3. मग इथं चुकलं. दे वर सीन आलेले, परत गॉनची गरज आहे का? नाहीये, चुकलं. मग काय झालं? दे वर सीन टू गो आउट. फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट वन. फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट वन. एकच V3 येणार. स्पॉट आर आयडेंटिफाय एरर्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. ओके, 83 नंबर बघा. 83 नंबर. आय वॉज लाईंग डाऊन वेन द फोन बेल रँग. मी लाईंगचा अर्थ काय होतो माहितीये का? बघा, लाईंगचा अर्थ काय होतो मी सांगतो बघा. टेलिंग लाईज म्हणजे खोटं बोलणे, लाय म्हणजे पडून राहणे सुद्धा बरं का. आणि याचा अर्थ होतो अंडे घालणे. आता काय म्हणतो? अंडे घालतो, तर काय म्हणा? आय वॉज लाईंग डाऊन. हे चुकलंय बघा. हे चुकलेलं म्हणजे काय? हा वर्ड चुकलेला आहे. सो बी वर्ड चुकलेला आहे. सो ही वॉज लाईंग डाऊन. सो लाईचं वर्ड काय पाहिजे? एल-आय. म्हणजे टेलिंग लाईज हे पण याचा एल-आयच होतं आणि लाय म्हणजे पडून राहणे पण हेच होतं. सो ही वॉज लाईंग डाऊन वेन द फोन बेल रँग. सो दी लाईंग वर्ड इज इनकरेक्ट. सो बी इनकरेक्ट झालं. ओके, नेक्स्ट 84 नंबर. 84 नंबर. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. Identify the correct sentence. I was sure that I had met him before. Okay, I was sure that I had met him before. On my last visit to Wixton, I found that the village didn't change that much, and she admitted that she has stolen the watch. Okay, याच्यापैकी तुम्हाला काय करायचंय? बरोबर ओळखायचंय. I am sure that I had met him before.
ऑन माय लास्ट विजिट टू विंगस्टन आय फाउंड दॅट द विलेज. बघा एकाच वाक्यामध्ये हे चुकलंय का? आय फाउंड दॅट द विलेज हॅड नॉट, इथं काय पाहिजे? द विलेज हॅड नॉट चेंज्ड मच. एका वाक्यामध्ये साधा भूतकाळ नंतर पूर्ण भूतकाळ आला पाहिजे. आणि शी ऍडमिटेड दॅट, ऍडमिटेड सिंपल पास्ट टेन्स आला, इथं काय पाहिजे? पास्टच पाहिजे, हॅड पाहिजे. शी ऍडमिटेड दॅट शी हॅड स्टोलन द वॉच. So only first sentence is the correct one. Now why? See, when subsequent actions are placed or mentioned in the same sentence, one sentence should be in a simple past tense and another should be in a past perfect tense. And it doesn't happen in case of the B sentence. On my last visit to Winston, I found that the village had not changed much. Had not should be there. And the third sentence, she admitted that she has stolen the watch. Admitted आले ना पोरांनो, ते has चुकलंय. इथं ऍडमिट्स असतं ना, ऍडमिट्स. शी ऍडमिट्स दॅट शी हॅज स्टोलन वॉच, तर करेक्ट आलं असतं. सो ऍडमिटेड इज देअर, सो हॅड शुड बी देअर. सो ओनली फर्स्ट सेंटेन्स इज द करेक्ट वन. 85 नंबर, मॅच द फॉलोइंग. परत एकदा सोपं बघा. 85 नंबर, 85 नंबर काय म्हणते? आता याच्यामध्ये CI2I. CI2I म्हणजे माहितीये का? त्याला आपण काय म्हणतो? कोऑपरेट करणे किंवा ऍग्री करणे, सहमती करणे. म्हणजे I2I म्हणजे काय का? कुठे? विलिंग टू नाही, टू बिकम अँग्री नाही, टू मेक अरेंजमेंट पण नाही. काय झालं? टू अग्री कम्प्लिटली. करेक्ट आहे. CI2I मीन्स, तर गांधीजी म्हणते होते ना, आय फॉर अँड आय वुड मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. ते डोळ्याला डोळा म्हणजे टीट फॉर टॅट. वी आर नॉट टॉकिंग अबाउट दॅट. ओके. सो CI2I मीन्स वॉट? टू अग्री कम्प्लिटली. सो ए इज 4. ए 4 करेक्ट आलं, म्हणजे हे दोन तर कटले. सी रेड मीन्स वॉट? सी रेड, लाल पाणी म्हणजे काय? तर स्पेन मध्ये बघा एक गेम असतो, ते बैलाच्या समोर असं रेड ते क्लॉथ घेतात आणि पळतात. मग ते बैल त्यांच्या मागे पळतो, कारण बैलाला राग येतो. सो सी रेड मीन्स वॉट? टू बिकम अँग्री. सो सीचं 2 झालं, सीचं 2 झालं. C2 कुठं आलं? इकडं आलं. ओके. C2 इकडं पण आहे, इकडं पण आहे. पण इथं दोन इकडं पण दिलेलं आहे. आता इथं याच्यावर उत्तर नाही सापडत मला. पण त्याच्यानंतर सी अबाउट म्हणजेच काय माहिती का? सी अबाउट म्हणजे टू मेक अरेंजमेंट. म्हणजे डीचं आलं 3, डीचं आलं 3. उत्तर काय आलं मग माझं? उत्तर आलं 3 नंबर. ओके. 85 उत्तर आलं 3 नंबर. करेक्ट. टू सी अबाउट म्हणजे टू मेक अरेंजमेंट. आणि फायनली सी वन्स वे मीन्स वॉट? विलिंग टू. सो 85 नंबर, थर्ड ऑप्शन इज द करेक्ट वन. सॉरी. 86. चूज द वर्ड हॅव्हिंग सिमिलर मिनिंग. सिमिलर मिनिंग. आता यांनी काय केलं? सिमिलर मिनिंग सांगितलंय. आता एडिपोज, ओलेगिनस अँड फॅटी सगळे करेक्ट आहेत. सगळ्यांचा अर्थ होतो चरबी. एखादी व्यक्ती जास्त जाड असेल ना, तर सगळ्यांचा अर्थ एकच झालाय. सो ऑल आर करेक्ट. सगळ्यांचा एक शब्द समजून घ्या. 87 नंबर, करेक्ट सेंटेन्स ओळखायचे. आता सब्जेक्ट अँड वर्ब अग्रीमेंट वरचा क्वेश्चन आहे बरं का. सब्जेक्ट अँड वर्ब अग्रीमेंट वरचा क्वेश्चन आहे, पाहून घेऊ आपण कसा येतो. सीझर्स आर ब्लंट म्हणलंय. सीझर्स आर ब्लंट. ओके. सीझर्स आर ब्लंट, हे करेक्ट आहे का? एक लक्षात घ्या, एनीथिंग, एनी ऑब्जेक्ट दॅट इज मेड ऑफ 2 डिफरंट पार्ट्स, इट इज ऑलवेज फॉलोड बाय अ प्लुरल वर्ब. सो सेंटेन्स इज द करेक्ट वन. 87 एक तर करेक्ट आलं. सीझर्स आर ब्लंट म्हणजे माय पॅन्ट्स आर टॉन. मी म्हणलं पॅन्ट्सच्या नंतर आरच येणार. आपण पॅन्ट म्हणतो ते चुकतं. ट्राउझर्स, पैजामास, पॅन्ट्स, बायनॉक्युलर्स, प्लायर्स, सीझर्स, all these are objects which are made of 2 different parts. They are written like this, and they are always followed by a plural verb. So first one is the correct one. First one correct आलं, तर हे तर चुकलं. Okay, next one. The statistic was always my word subject. याचा अर्थ काय? संख्याशास्त्र माझा कायम अवघड सब्जेक्ट होता, तो म्हणतोय. तर काय चुकीचं आहे? बरोबर आहे ना. स्टॅटिस्टिक म्हणतोय, सब्जेक्ट म्हटलं सिंग्युलर वापरले. इट इज मेन्शन्ड. बघा लक्षात घ्या मी काय म्हणतोय. वी हॅव मेन्शन्ड अ नेम ऑफ अ सब्जेक्ट, नो, सो दॅट इज करेक्ट. पण मी जर असं म्हटलं ना, मी असं म्हटलं that her father does not send her to market because her statistics are not good. Her statistics are not good means what? तिचं आकडेमोड चांगली नाहीये, तर आर येईल तिकडं. पण त्या वाक्यामध्ये आपण काय करतोय? यू आर नॉट युझिंग दॅट एज सब्जेक्ट. पण इथं सब्जेक्ट आलं ना, तर ए करेक्ट आणि बी पण करेक्ट आलं. मग हा पण ऑप्शन गेला. नेक्स्ट वन, इकॉनॉमिक्स, द इकॉनॉमिक्स बिहाइंड देअर पॉलिसीज आर. बघा हे बरोबर आलं. हे तुम्हाला म्हटलं ना, इकॉनॉमिक्स बिहाइंड देअर पॉलिसीज आर अनरिझनेबल. Economics means the financial thoughts those have been put by them behind their policies are unreasonable. ते समजत नाहीत काय ते. तर हे वाक्य करेक्ट आहे. बिकॉज इकॉनॉमिक्स वर्ड इज नॉट युज्ड ॲज अ सब्जेक्ट इन अ सेंटेन्स. सो सी इज ऑल्सो करेक्ट. द गव्हर्निंग पार्टी ऑलवेज डू बॅड. अरे पार्टी आहे ना, पार्टी
सो पार्टीसाठी मी काय वापरेल, इट वापरेल. इटच्या नंतर डू नाही येतं, काय येतं, डज येतं. म्हणजे हे चुकलं. म्हणजे फोर्थ वर इज इनकरेक्ट. मग कोणतं बरोबर आलं, ओनली ए, बी अँड सी. लक्षात काय ठेवायचंय बघा, मी असं म्हणलं स्टॅटिस्टिक, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स हे सगळे सब्जेक्ट म्हणून वापरले ना, then only you can use a singular verb. Otherwise, you have to use a plural verb. समजा मी म्हणलं his politics are not good for my career. तर करेक्ट आहे. मग तो पॉलिटिक्स करतो माझ्या विरुद्ध. हिज पॉलिटिक्स आर नॉट गुड म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो षडयंत्र करणे. तर पॉलिटिक्स सब्जेक्ट म्हणून नाही वापरला, तर तो प्लुरल फॉर्म मध्ये येईल. ओके. 88 नंबर. 88. Fill in the blanks. His excuses were not convincing angered his sister. म्हणजे त्याने जे काय सांगितले कारण दिले एक्सक्युजेस, की मी नापास झालो कारण मी चुकीचा सीट नंबर टाकला. ओके. म्हणजे हिज एक्सक्युजेस विच वर नॉट कन्व्हिन्सिंग. सिन्स येईल का, नाही येणार. विच येणार करेक्ट. तर विच दोन ठिकाणी आलेले, दोन ऑप्शन तर कटले. आय मेड द ड्रेस आय इंटेंड टू वेअर. बरोबर ना, वेअरिंग होईल का, नाही होणार. आय इंटेंड टू वेअर म्हणजे तो ड्रेस मी बनवला जो मला घालायचा होता, परिधान करायचा होता. And the organizers invited entries that should not exceed 100 words. करेक्ट आहे. दॅट बरोबर आलं. म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट आला, 82. ओनली सेकंड ऑफ 88 चा उत्तर आलं, सेकंड ऑप्शन द करेक्ट वन. 89 वर्ड सबस्टिट्यूशन. दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन वन वर्ड सबस्टिट्यूशन. फॅक्ट्रीसाइड म्हणजेच काय माहितीये का, तुम्हाला माहिती असेल 1789 म्हणजे फ्रेंच रिव्होल्युशन झालं. काय मिळालं, इक्वेलिटी, लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी. समता, बंधुता आणि एकता. फ्रॅटर्निटी मीन्स वॉट, बंधुता. सो फ्रॅटरीसाइड मीन्स वॉट, भावाची हत्या. सो द ऍक्ट ऑफ मर्डरिंग वन्स ब्रदर ऑर सिस्टर. सो एचं उत्तर 4 आलं. एचं उत्तर 4 आलं. मी बाकीचं पाहिलं सुद्धा नाही, माझा वेळ वाचता उत्तर बरोबरच येणार. 89चं थर्ड. तरी चेक करू एकदा आपण. बघा, वर्बेटियम मीन्स वॉट, याचा अर्थ काय होतो माहितीये का, याचा बघा, इनविन्सिबल म्हणजे एखादी गोष्ट न जिंकता येणं. ओके, न जिंकता येणं. तर डीचं उत्तर काय आलं, डीचं उत्तर आलं एक, टू स्ट्रॉंग टू बी डिफिटेड. मी म्हटलं की जंजिरा वॉज अन इनविन्सिबल फोर्ट इन मराठा एम्पायर. तर करेक्ट आहे, अजिंक्य ज्याला आपण म्हणतो. तर बघा इथे डी पण करेक्ट आलेलं, एक ऑप्शन करेक्ट आलाय. त्याच्यानंतर सीचं 2 आहे बघा. सीचं 2 काय दिलेलं आहे त्यांनी, वर्बेट स्टडी रिपीटिंग द ऍक्च्युअल वर्ड्स एक्झॅक्टली. म्हणजे आपण जे बोलतोय तेच परत बोल. ओके. आता वर्ब म्हणजेच काही शब्द, त्या अर्थाने तुम्ही म्हणू शकता. आणि याचा अर्थ नाणेशास्त्र होतो बघा. निम्नेस्टिक्स म्हणजे काय, द स्टडी ऑफ कॉइन्स, नाण्यांचा अभ्यास करणे. सो थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. सो दिस क्वेश्चन वॉज बेस्ड ऑन वन वर्ड सबस्टिट्यूशन टॉपिक, रिमेंबर. 90 नंबर. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. सोपा आहे पण फसवणार आहे थोडा. बघा, इज देअर इनफ केक फॉर एव्हरीवन. इनफ केक फॉर एव्हरीवन. आय हॅव इनफ हॅड ऑफ युअर एक्सक्युजेस. आय डोंट थिंक, सगळीकडे इनफ आले, इथं पण इनफ आले. आय डोंट थिंक ही इज रिअली एक्सपिरियन्स्ड इनफ फॉर दिस जॉब अँड आय होप माय इन्स्ट्रक्शन्स आर क्लिअर इनफ. प्रत्येक वाक्यात इनफ आले. लक्षात ठेवा, इनफ नेहमी ऍडजेक्टिव्हच्या नंतर वापरलं जातं या वाक्यांमध्ये. मग आता समजा मी जर म्हटलं यातलं उत्तर बरोबर कोणतं, तर तुमच्या लगेच लक्षात येईल. आता इनफ एक्झॅक्टली कुठं प्लेस केले ते तुम्ही लक्षात घ्या. बघा, पहिल्यांदा पाहू आपण. इज देअर इनफ केक. बरोबर ना, इनफ केक. केक कसा इनफ आहे, करेक्ट आहे. आय हॅव इनफ हॅड. आता याच्यामध्ये आय हॅव हॅड इनफ ऑफ युअर एक्सक्युजेस. या हॅडच्या आणि इनफच्या मध्ये काय पाहिजे होतं, हॅड पाहिजे होतं, की मी तुझे खूप एक्सक्युजेस ऐकल्या. आय हॅव हॅड इनफ ऑफ युअर एक्सक्युजेस. हे करेक्ट आलं. बी इनकरेक्ट चुकलं. आय डोंट थिंक ही इज रिअली एक्सपिरियन्स्ड इनफ. करेक्ट आहे. इनफ एक्सपिरियन्स नसतं, एक्सपिरियन्स्ड इनफ असतं. तर सी करेक्ट आलं. अँड द लास्ट वन, आय होप माय इन्स्ट्रक्शन्स आर क्लिअर इनफ. परत एक्सपिरियन्स जसं आहे ना ऍडजेक्टिव्ह, तसं क्लिअर पण ऍडजेक्टिव्ह बघा. ओके. तर ओनली ए, सी अँड डी करेक्ट आहे. बी इनकरेक्ट काय लक्षात ठेवा. वाय बी इज इनकरेक्ट, बिकॉज आय हॅव हॅड इनफ ऑर युअर एक्सक्युजेस असं पाहिजे होतं. ओके. 90. ओके. 91. क्वेश्चन टॅग सारखाच पार्ट आहे, थोडा वेगळा आहे. पाहून घेऊ काय, एकदा वाचून घ्या. Fill in the blank in the responses to the given sentence questions. You haven't met my brother, have you? तो माझ्या भावाला भेटलेला नाही, भेटलायस का? तो काय म्हणतोय, येस आय हॅवंट म्हणेल का तो काय म्हणेल, नो आय हॅवंट.
की मी नाही भेटलो असं तो म्हणेल ना, तर पहिल्या ह्याच्यामध्ये नोच आलं पाहिजे. पहिल्या ह्याच्यामध्ये नोच आलं पाहिजे. मग नो कुठं आलंय पाहून घ्या. नो इथंही आलंय आणि इथंही आलंय. हे 2 ऑप्शन तर काढून टाकले. आय कॅन स्विम वेल, कांट यू? मला चांगलं यू कॅन स्विम वेल, कांट यू? तू चांगला पोहू शकतो. आता तू परत काय म्हणतोय? आय कांट. येस आय कांट म्हणेल का तो? येस आय कांट म्हणेल का? मग हे चुकलं. मग काय आलं? येस आय कांट नाही म्हणू शकत. मग काय राहिलं? नो आय कांट, नो आय कांट म्हणेल तो. अँड देअर इज नथिंग मोर टू बी डन. इज देअर? इथं जास्त करण्यासारखं काही नाहीये. ओके, येस देअर इज. येस देअर इज. ओके. सो सेकंड ऑप्शन इज द करेक्ट वन. 92. द एल्डेस्ट सन वर्क ऑन द फार्म. ओके. बघा तो काय म्हणतोय, सर्वात मोठा मुलगा शेतात काम करतो, करायचा. द सेकंड सन वर्क इन द ब्लॅकस्मिथ ऑफिस. दुसरा इकडे करायचा. अँड द यंगेस्ट सन लेफ्ट होम टू सीक हिज फॉर्च्यून. आणि तिसरं गेलं, सगळ्यात लहान होता तो गेला निघून. कुठं? नशिबाच्या शोधामध्ये. अल्टरनेटिव्ह वापरायचं तुम्हाला. येट नाही येऊ शकत, देन नाही येऊ शकत. एकतर मुले अँड म्हणतील किंवा बट म्हणतील. आता याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन आहे बघा. म्हणजे याचा अर्थ काय? तो म्हातारा व्यक्ती म्हणतोय माझी 3 मुले आहेत, त्याच्यामधला एक काय करतोय, ही वर्क इन अ फार्म. करेक्ट आहे. अँड अदर सन ही वर्क इन अ ब्लॅकस्मिथ ऑफिस. बट द यंगेस्ट सन लेफ्ट द होम टू सीक द फॉर्च्यून. सीक हिज फॉर्च्यून. म्हणजे एक गेला निघून. म्हणजे याच्यामध्ये अँडच्या ऐवजी जर मोस्ट करेक्ट जर कोणतं म्हटलं ना, तर मी थर्ड म्हणेन. ओके. थर्ड ऑप्शन इज द करेक्ट वन. आय फील गिल्टी टुडे बिकॉज आय हॅव नॉट पेड यू दॅट चेक. परत एकदा तिसरा शब्द क्वेश्चन विचारलाय क्लॉजेस वर. आय फील गिल्टी. आय फील गिल्टी बिकॉज. आता एक लक्षात घ्या, इथं ऍडजेक्टिव्ह आहे का कुठं? तर विशेषण नाहीये. वाय डू आय फील गिल्टी म्हटलं ना, तर ऍडवर्ब क्लॉज येतोय. ऍडवर्ब क्लॉज. दिस कॉल्ड ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. याला काय म्हणतात? ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. मला का गिल्टी वाटतंय म्हणजे प्रश्न मी कशाला विचारणार? I'm going to ask a question to MC by why, right? Why do I feel guilty? Why do I feel guilty? Because I have not paid you that check. So this is the answer I get. So this is called adverb clause of reason. Reason. So third option is the correct one. 94 number. Choose the correct sentences. Can you tell me why are you late? तुम्हाला सांगशील का एवढा उशीर का झाला तुला? बघ, कॅन यू टेल मी वाय. बघ या ठिकाणी काय केलंय? वाय आर यू लेट. लक्ष द्या. एकाच वाक्यामध्ये रूल काय सांगतो आपल्याला? रूल सेज दॅट WH वर्ड शुड बी फॉलोड बाय टू बी. येस, टू बी, टू हॅव अँड टू डू. पण इथं कॅन आलाय ना ऑलरेडी. कॅन यू टेल मी वाय यू आर लेट असं पाहिजे होतं, नॉट वाय आर यू लेट. कारण ऑलरेडी प्रश्न विचारलाय त्याने. तर ए तर चुकलं बघा. ओके, ए तर चुकलं. हे चुकलं का? इथं वाय आर यू लेट नाही पाहिजे, काय पाहिजे होतं? वाय यू आर लेट असं पाहिजे होतं. सो ए इज रॉंग. डू यू थिंक. डू यू थिंक आलं मग परत डज येईल का? नाही येणार. डू यू थिंक युअर नेम इंडिकेट्स युअर पर्सनॅलिटी असं पाहिजे होतं. डज आले, चुकलं. डू यू थिंक दॅट युअर नेम इंडिकेट्स युअर पर्सनॅलिटी, तर बी पण चुकलं. नेक्स्ट लास्ट वन. डू यू थिंक यू कॅन मेन्शन. करेक्ट आहे. इथं असं नाही म्हटलं त्यांनी. डू यू थिंक कॅन यू मेन्शन सोशल वर्क अँड ओशिनोग्राफी टुगेदर असं नाही म्हटलं. कॅन यू नाही म्हटलं, यू कॅन म्हटलंय. तर डबल क्वेश्चन नाही विचारला. सो सी इज करेक्ट. ओनली सी ऑप्शन इज करेक्ट. तो फर्स्ट ऑप्शन करेक्ट आला. त्याच्यानंतर इनडायरेक्ट स्पीच आहे बघा. ही सेड द हॉर्स डाईड द लास्ट नाईट. If you want to save your time, my dear friend, just identify the tense of a sentence. The given sentence is in simple past tense, and if the given sentence is in simple past tense, I just need to transform the same sentence into past perfect tense. So past perfect tense means what? Had plus V3 should be there, no? Yes. So he said that the died चुकलं. हे died चुकलं. काय शेवटचं राहिलं? Had died last night. Okay, in the night. Correct आलं. सो 95 चा 4 नंबर ऑप्शन करेक्ट आला. 95 झाले. तर शेवटचा पॅसेज घ्यायचा आपल्याला. पटपट पाहून घेऊ आपण. छोटा पॅसेज आहे. सोडवायचा. आपण सोडवायचा म्हणजे काय? मी तुम्हाला याच्या अगोदर म्हटलंय. यू पीपल आर गोइंग टू यूज ओन मेथड. कधी तुमची स्वतःची पद्धत वापरा. पण ज्यावेळेस एखाद्या शिक्षकाने सांगावं किंवा क्वेश्चन पेपर अनालिसिस करावं ना, सो दॅट टाइम ऑलवेज वी शुड ट्राय an ideal method to deal with the paragraph. So what is an ideal method? That you should read the given paragraph at first and then you should go to the passage. पण मी तुम्हाला असंही म्हणतो, इट इज ऑलवेज बेटर टू रीड क्वेश्चन्स ओनली. तर आपण क्वेश्चन वाचून घेऊ सुरुवातीला. मॅच द फॉलोइंग सोडून या, काही फरक नाही पडणार. दिलीप चित्रे पोएट्री डील्स विथ व्हॉट? सो पॅसेज इज अबाउट काय? मला आयडिया मिळाली. द पॅसेज इज अबाउट पोएट्री रिटन बाय दिलीप चित्रे. ओके.
आणि ती पोएम कशाबद्दल असं म्हणता येते. दिलीप चित्रे पोएट्री हॅज फॉलोइंग फीचर्स. वाचू नका कोणते फीचर्स आहेत, काही गरज नाही वाचायची. फक्त फीचर्स काय आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे. द पोएम फादर रिटर्निंग होम इज अ वर्ड पिक्चर ऑफ वॉट. इट मीन्स दॅट पॅसेज बद्दल काय आयडिया मिळते मला, दॅट इन पॅसेज आय एम गोइंग टू have a poem written by Dilip Chitre, right? And this poem is something, its name is Father Returning Home, and what about it tells. आता या गोष्टी मी नंतर पाहिन. Which of the following are not true about Dilip Chitre? आता मला पॅसेज वाचायचा आहे, मी वाचतोय पॅसेज. दिलीप चित्रे वॉज अन इमिनेंट पोएट. बघा, मराठी आणि इंग्लिश मध्ये पण त्यांनी लिहिलेलं आहे. ओके, रीड द पॅसेज गिवन below carefully and answer questions given 96 to 100 based on it. Okay, please pay attention. दिलीप चित्रे ऑज एज्युकेटेड इन बरोदा अँड मुंबई. कशाला अंडरलाईन करत लक्षात ठेवा, कुठे शिकले, बरोदा अँड मुंबई. ही हॅज बीन अ टीचर, पेंटर, फिल्म मेकर, मॅगझिन कॉलमिस्ट. द विनर ऑफ साहित्य अकॅडमी अवॉर्ड चित्रे हॅज लिव्ड इन अँड टॉट इन युटोपिया अँड युएसए. कुठं कुठं शिकवलंय, युटोपियामध्ये आणि इथोपियामध्ये आणि युएसए मध्ये. ऑज अन इन्व्हायटेड टू पार्टिसिपेट इन काय ओवा युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल रायटिंग प्रोग्राम. ही इज अ बायलिंग्वल रायटर. कसं आहे बायलिंग्वल आहे, ही राईट्स मोस्टली इन मराठी, जास्त करून मराठीमध्ये लिहितात. हिज इंटरनॅशनल his major translation from Marathi to English includes the anthology of Marathi poetry, which was from 1945 to 65, says Tuka, Traveling in a Cage, and he's the first and the only book of English poems. कोणतं? Okay, then exile, alienation, self डिसइंटिग्रेशन अँड डेथ आर द मेजर थीम्स. आपल्या थीमवर क्वेश्चन होता बरं का, हे लक्षात आता आलं पाहिजे तुमच्या, कोणते कोणते होते. दिलीप चित्रपट, इट बिलॉंग इसेन्शियली टू द मॉडर्निस्ट मुवमेंट ॲज इट रिफ्लेक्ट्स कॉस्मोपॉलिटन कल्चर अँड अर्बन सेन्सिबिलिटी, युजेस ऑब्लिक एक्सप्रेशन अँड द आयरॉनिक टोन्स. ओके, फादर रिटर्निंग होम सिलेक्टेड फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. कुठून घेतलंय? ट्रॅव्हलिंग इज अ डीपली ड्राउन वर्ड पोर्ट्रेट ऑफ अ कम्युटर अँड हिज डल. कम्युटर म्हणजेच काय, रोज ये जा करणारी व्यक्ती, जर आपण अप डाऊन करणारी असं म्हणतो. ओके, कम्युटर अँड इज डल, ड्रॅब अँड एक्झॉस्टिंग डेली रुटीन, फोर्स टू रिटर्न टू स्टेल फूड. शिळं अन्न खातोय, पेनफुल आयसोलेशन, एकटा राहतोय घरामध्ये. अँड द पॅथेटिक ओल्ड मॅन हॅज नो चॉईस बट टू टॉक टू हिमसेल्फ. आणि ते म्हातारा माणूस स्वतःशीच बोलतोय. नो वन इज देअर टू शेअर हिज थॉट्स. ओके, नेक्स्ट वन, ही इज डिलिंग फ्रॉम द प्रेझेंट अँड इन्क्लुडिंग द फॅमिली. म्हणजे त्याला फॅमिलीमध्ये पण कोणी किंमत देत नाही. अँड कॅन ओनली कम्युनिकेट विथ हिज बेरिड पास्ट अँड अनबॉर्न फ्युचर. जे होऊन गेलंय पास्ट त्याच्याबद्दल विचार करतो, आणि जे होणारे भविष्यात त्याचा अनबॉर्न जे झालं नाही त्याचा फ्युचरचा विचार करतो. ड्रीमिंग अबाउट हिज अँसेस्टर्स अँड ग्रँड चिल्ड्रन. आणि कशा स्वप्न पाहतात ते, त्यांच्या पूर्वजांचे आणि नातवांचे. Characteristically, the poem is totally devoid of sentimentality despite its standard subject. त्याच्यामध्ये सेंटिमेंटॅलिटी नाहीच आहे बिलकुल, असं म्हणतात, डिवॉइड ऑफ सेंटिमेंटॅलिटी डिस्पाइट स्टँडर्ड सब्जेक्ट. द इव्होकेटिव्ह इमेजरी, सटल आयरनी अँड द सिम्बॉलिक प्रोजेक्शन ऑफ द कम्युटर ॲज अ मॉडर्न नोमॅड आर द मेजर डिव्हाइसेस विच reinforce द थीम ऑफ मॅन्स इन्स्ट्रायमेंट फ्रॉम द मॅन्स मेड वर्ल्ड. ओके, आता हा पॅसेज आहे. मला पॅसेज काय समजलं थोडक्यात सांगतो. पॅसेज मध्ये थोडक्यात सांगितलं की दिलीप चित्रेंनी एक पोएम लिहिली, फादर रिटर्निंग होम. आधी ट्रॅव्हलिंग इन अ केज बद्दल आहे, आणि त्यामध्ये त्या व्यक्तीच्या लाईफ बद्दल सांगितलंय की हाऊ दॅट पर्सन इज अनहॅपी, दॅट पर्सन इज कम्प्लिटली अलोन इन दिस सोसायटी. ही हॅज नो वन टू एक्सप्रेस हिज थॉट, ही जस्ट टॉक हिमसेल्फ, ही जस्ट थिंक अबाउट हिज बेरिड पास्ट अँड अनबॉर्न फ्युचर. सो दॅट इज समथिंग अबाउट द प्लाइट ऑफ अ कॉमन मॅन. ही इज अ कम्युटर. ओके, सो दिस काइंड ऑफ idea we get about that particular person. आता सोडवायचा प्रयत्न करू. मॅच द फॉलोइंग. बघा, कम्युटर म्हणजेच काय, कम्युटर म्हणजे रोज अपडाऊन करणार, तुम्हाला सांगितलं 96 बरोबर ना, 96. तर कम्युटर म्हणजेच काय, तर कम्युटर म्हणजे रोज अपडाऊन करणारा, म्हणजेच भटक्या, आपण काय म्हणतो भटक्या. नोमॅडिक म्हणजे पण भटक्या, नोमॅडिक ट्राईब्स असतात ना, एनटी. म्हणजे थोडक्यामध्ये काय, सीचं 2 करेक्ट आहे. सी 2 कुठं दिलंय, सापडलं का उत्तर माझं 100% बरोबर आहे. मला बाकीचं पाहायची सुद्धा गरज नाही. मग आपण चेक करू. एलिनेशन म्हणजेच काय, एकांतात राहणे. ओके, एकांतात राहणे बरोबर ना. म्हणजे काय, इन्स्ट्रायमेंट म्हणजेच पण एकटं राहणे. ओके, एक्स्ट्रा. एक्झाईल म्हणजेच काय, एक्झाईल म्हणजेच काय, एक्झाईल म्हणजे अपरूटिंग, म्हणजे बाहेर बाहेर टाकल्या गेलेला, बरोबर, बाहेर कोणाशी संबंध नसलेला, हद्दपार करणे. ड्रॅब म्हणजे डल. तर ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. नेक्स्ट वन, दिलीप चित्रेस पोएट्री डील्स विथ व्हॉट.
कशाबद्दल म्हटलंय त्यांनी? नेचर बद्दल म्हणतंय का? काय निसर्ग आहे का? ही इज नॉट अ विलियम वर्ड्सवर्थ, नो. ही वॉज अ मॉडर्निस्ट पोएम. ही टॉक्स अबाउट डेथ, अपरूटिंग अँड आयसोलेशन. बरोबर ना? डेथ बद्दल पण बोलतायत, याच्याबद्दल बोलतायत, पण नेचर बद्दल नाही बोलत. म्हणजे तुम्हाला माहिती असेल विलियम वर्ड्सवर्थ असेल किंवा बाकीचे काय पोएट्स असतील, दे वर नेचर पोएट्स, रोमॅन्टिसिझम मधले ते पोएट्स. तर त्यांनी लिहिलं त्याच्यात, दिलीप चित्रेने नाही लिहिलं. सो आयसोलेशन बद्दल बोलतोय, एकटं राहतोय. अपरूटिंग मीन्स नाव ही इज कम्प्लिटली अवे फ्रॉम द सोसायटी अँड ही जस्ट वेटिंग फॉर द डेथ. ओके, लोनली लाईफ. सो करेक्ट आहे. कोणतं? ABC करेक्ट आहे. डीचा उच्चारच नाही त्याच्यामध्ये पुढे. 98 नंबर. दिलीप चित्रेस पोएट्री हॅज द फॉलोइंग फीचर्स. काय होतं दिलीप चित्रेच्या पोएम मध्ये? काय एक्सप्रेशन होत्या? इनडायरेक्ट एक्सप्रेशन्स. ओके, इनडायरेक्ट एक्सप्रेशन ऑफ. ओके, बघा 98चं काय बघतोय मी? 98. इनडायरेक्ट एक्सप्रेशन ऑफ एक्सपिरियन्सेस ऑफ डिफरंट कल्चर्स. मेन्शन केलंय का त्यांनी? बघा, मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये. मॅन वुमन रिलेशनशिप कुठंच नाही एक्सप्रेस केलेलं त्यांनी, असं काही नाही म्हटलेलं. लॅक ऑफ सेन्सिबिलिटी पण नाही. मग काय म्हणेल? ओके, 98चं उत्तर काय येणार? A and B. कोणते फीचर्स आहेत? फक्त इनडायरेक्ट एक्सप्रेशन अँड एक्सप्रेशन ऑफ एक्सपिरियन्सेस फ्रॉम डिफरंट कल्चर्स. शेवटच्या लाईन बघा मेन्शन केलं त्यांनी. 99 नंबर. द पोएम फादर रिटर्निंग होम इज अ वर्ड पिक्चर ऑफ वॉट. कशाबद्दल आहे वर्ड पिक्चर ऑफ वॉट? लक्षात घ्या. सिटी वर्कर्स ड्रजरी म्हणजेच काय? शहरामध्ये काम करणाऱ्या लोकांचं आयुष्य कसं असतं. म्हणजे समजा तुम्ही जर मुंबईला गेला किंवा जर मुंबईला जॉब करता, तुम्हाला माहिती असेल काय लाईफ असतं. ट्रेनने जायचं, धक्के खात यायचं, म्हणजे सिटी वर्कर्स ड्रजरी. डेफिनेटली इट्स अ वर्ड पिक्चर ऑफ इट. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतं ते. तर ए तर करेक्ट आहे. ए करेक्टच आहे, नक्की करेक्ट आहे फक्त. ओके, मग ए तर करेक्ट आलं. 2 ऑप्शन गेले. ट्रॅव्हल्स ड्रीम आहे का? काय काही प्रवास वर्णन आहे का? ते नाहीये. ओके. अर्बन्स मॅन्स आयसोलेशन. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की शहरामध्ये लोक एकटे पडतात. दे आर रनिंग बिहाइंड मनी बट दे डोंट हॅव नो वन टू एक्सप्रेस देअर इमोशन्स. सो वी आर टॉकिंग अबाउट अर्बन्स मॅन्स आयसोलेशन. अर्बन्स तो ए अँड सी तर करेक्ट आलं. ओके, ए अँड सी करेक्ट आलं. सेकंड नन ऑफ द अबोव, म्हणजे ए अँड सी थर्ड ऑप्शन इज द करेक्ट वन. 100 नंबर शेवटचं बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट ट्रू अबाउट दिलीप चित्रे. दिलीप चित्रेंच्या बद्दल काय खरं नाहीये असं ते म्हणतायत. ओके, पहिलं बघा. ही वॉज एज्युकेटेड इन बरोदा अँड मुंबई. हे करेक्ट आहे, पहिल्याच वाक्यामध्ये म्हटलंय त्यांनी. बरोबर ना? ही लिव्ड इन अँड टॉट इन युथोपिया. राहिले नाहीत, फक्त शिकवलं होतं इथोपियामध्ये. लिव्ड नाही म्हटलेलं, म्हणजे बी तर चुकीचं आहे. ही इज अ पोस्ट मॉडर्निस्ट पोएट. पोस्ट नाही, ही वॉज अ मॉडर्निस्ट पोएट. पोस्ट मॉडर्न म्हणजेच काय? मॉडर्नच्या नंतरचं, म्हणजे सी पण चुकलं. हिज ओनली बुक ऑफ इंग्लिश इज ट्रॅव्हलिंग इन अ केज. हे पण करेक्ट आहे. आणि राईट्स बोथ इन हिंदी नाही, मराठीमध्ये लिहितात ते. म्हणजे कोणतं इनकरेक्ट? करेक्ट कोणते कोणते आले? करेक्ट कोणते कोणते आले? फक्त ए, येस. बी करेक्ट आलं. बी नॉट ट्रू म्हटलंय. सॉरी, नॉट ट्रू म्हटलंय. म्हणजे ए, बी, सी आणि हे सगळे चुकीचे आहेत. बी पण चुकले, सी पण चुकले. आणि पण का चुकलं? तर हिंदीमध्ये तर मराठीमध्ये लिहितात. तर अशा प्रकारे आपण हा पॅसेज सोडवलेला आहे. पॅसेजच्यामुळे थोडा वेळ जास्त लागला, पण हे मुलांची मागणी होती, त्यानुसार आपण हा पॅसेज सोडवलेला आहे. तर फायनली आपण काय केलंय? वी हॅव डेल्ट विथ 50 questions based on this English section, including we dealt with the 50 questions which were based on grammar, vocab part, and the last one was reading comprehension. हे सगळं डील करून झालेलं आहे. आणि आय होप याचा फायदा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये होईल येणाऱ्या. नेक्स्ट पेपरला परत आपण नेक्स्ट टाइम 2017चा क्वेश्चन पेपर घेऊन येणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करा आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल, बिकॉज याच्यानंतर परत एखादा कंबाईनचा 2018चा पेपर आपण टाकू. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल PSIचा पण टाकू, ज्याचा फायदा तुम्हाला होईल. ओके, चालेल. तर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर नक्कीच चॅट बॉक्समध्ये टाकत जा. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू गाईज. थँक्यू सो मच.